वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट यामधील पीवायक्यूचे जे क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2019-2025 पर्यंत 1, 2, 3 आणि 5 मार्च क्वेश्चन एकाच व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आणि मी तुम्हाला ते समजावून पण सांगणार आहे. तर आज मग सुरुवात करूया आपल्या 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च आणि 5 मार्चच्या क्वेश्चनला. बघा, यामधले 1 मार्चचे क्वेश्चन जे आपल्याकडे एकूण टोटल 7 आहे. त्यामध्ये पहिला आहे आपला जुलै 2025 चा क्वेश्चन जो आहे तो बघा. डॅश ऑफ वेस्ट बंगाल इज रिझर्व्ह फॉर टायगर्स. तुम्हाला म्हटलंय कोणतं असं फॉरेस्ट वगैरे आहे ते कोणतं टायगरसाठी रिझर्व्ह आहे, म्हणजे राखून ठेवलेलं आहे. मग तुम्हाला मानस नॅशनल पार्क आहे, वेस्टर्न घाट म्हटले, मोलाई जंगल आहे, सुंदरबन नॅशनल पार्क जे आहेत. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? सुंदरबन नॅशनल पार्क. आपल्या बुक्समध्ये त्याचा आन्सर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला टायगरसाठी कोणतं आहे, रायनोसाठी कोणतं आहे, परत मानस नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे, वेस्टर्न घाटसाठी कशासाठी आहे, ही माहिती लक्षात ठेवावी लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, 1 मार्चचा क्वेश्चन खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन बघा. वन ऑफ द रेअर स्पेसिस लेझर पॉलिकन आहे, रेड पांडा आहे, टायगर आणि शेकडो आहे. आता तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये कोणतं रेड पांडा जे आहे ते काय आपल्याकडं रेअर स्पेसिस आहे, म्हणजे क्वचित आढळणारी स्पेसिस आहे. रेअर म्हणजे काय? क्वचित आढळणारी. ठीक आहे. त्यानंतर द अपेक्स कंझ्युमर इज, अपेक्स म्हणजे काय? टोकाला पूर्णपणे. म्हणजे आपण जो पिरियड बघतोय, समजा फॉर एक्झाम्पल पिरियड बघितला आपण, पिरियड मध्ये सगळ्यात टोकाला जो कोणता असतो तो कोणता असतो? ईगल असतो. हे आप सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे बॉटमला कोणता असतो तो प्रोड्युसर वगैरे असतात, त्याच्यामध्ये कोणता प्लांट येतील, तर त्यांना खाणारे त्याच्यावरती, त्यांना खाणार त्याच्यावरती, असे पूर्णपणे अपेक्स कंझ्युमर कोण असतो? ईगल असतो. आता आहे मार्च 2023 चा क्वेश्चन. ठीक आहे. पुढे बघूयात. बघा, आपला चौथा क्वेश्चन आहे, जायंट स्क्वेरल इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश थ्रेटन स्पेसिस. आता जायंट स्क्वेरल जे आहेत पूर्णपणे आपलं जे शेकरू वगैरे आहे ते शेकरू कशाचं एक्झाम्पल आहे? एंडेंजर स्पेसिस एक्झाम्पल आहे, रिअर का, व्हर्नेबल का, इनडिटर्मिनेट वगैरे आहे. आता एंडेंजर काय ते पूर्णपणे त्यांची संख्या कमी होत चालली, रिअर कोस्टल येणारे, नामशेष होऊन गेलेले, त्यात इनडिटर्मिनेट सांगता नाही येणारे. याच्यामधलं जायंट स्क्वेरल कोणतं आहे? आपलं शेकरू जे आहेत कोणतं आहे? इनडिटर्मिनेट आहे, सांगता येऊ शकत नाही. ठीक आहे. 2022 क्वेश्चन. पाचवा बघा, जेनेटिक चेंजेस ऑकर ड्यू टू डॅश ऑफ पोल्युशन. जेनेटिक चेंजेस कशामुळे होतात? पूर्णपणे रेडिओ ऍक्टिव्ह, एअरमुळे तर होत नाही, वॉटरमुळे पण नाही, सॉइलमुळे. मग आपलं ऑप्शन कोणतं राहिलं? रेडिओ ऍक्टिव्ह. आन्सर काय मग आपलं? रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. बघा. 6. इन फूड चेन ऑटोट्रॉफिक प्लांट्स आर प्रेझेंट ॲट द डायजेस्ट लेवल. आत्ताच पाठी मग आपण तिसरा क्वेश्चन बघितला. तिसरा क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटलंय अपेक्स कोण असतो पूर्णपणे? ईगल वगैरे आहे. तर इथे काय म्हटलंय? ट्रॉपिक आहे, कोणतं? प्लांट्स आहे. मग तुम्हाला कोणते प्लांट कसे होतील? टच न्यूट्रिशन देईल का? नाही. सेकंड न्यूट्रिशन नाही येणार. प्रोड्युसर 100%. अपेक्स काही संबंध नाही. म्हणजे प्लांट कशामध्ये येतात? प्रोड्युसर मध्ये. मग आपला आन्सर काय? प्रोड्युसर. बघ. 7 नंबरचा क्वेश्चन, एमसीक्यू मधला लास्ट क्वेश्चन. विच सेंच्युरी ऑफ आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. म्हणजे अशी कोणती सेंच्युरी आहे आसाम मधली ती पूर्णपणे डॅमच्या मुळे आणि पूर्ण वापरामुळे धोक्यात आलेली? मग तो आन्सर काय आपलं? मानस जे आहेत. ठीक आहे. आता हे 7 क्वेश्चन कोणते बघितले आपण? एमसीक्यू मधले क्वेश्चन 1A मधले क्वेश्चन बघितले आपण, जे की असं आपलं एमसीक्यू. तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्यानंतर आपण बघा, क्वेश्चन 1B जो आहे तो सुद्धा आपला 1 मार्क्सला 1 क्वेश्चन वगैरे असतो. ठीक आहे. आता बघा इथे मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन विचारले तुम्हाला. टोटल 3च क्वेश्चन आपल्या याच्यामध्ये. आता पहिला कोणता आहे? जुलै 2024 चा. बायोटिक कंपाऊंड कोणत्या? त्याच्यामध्ये सॉइल, प्लांट, सनलाइट. बायोटिक म्हणजे काय रे? जे लिव्हिंग असतात. आता सॉइल का लिव्हिंग आहे का? नाही. सनलाइट लिव्हिंग आहे का? नाही. मग लिव्हिंग काय? फक्त प्लांट आहे. मग आपला आन्सर काय? प्लांट. ठीक आहे. आपला आन्सर कोणता आहे? प्लांट आहे. तर तुम्हाला बायोटिक आणि अबायोटिक दोन फरक दिले. बायोटिक म्हणजे काय? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ज्यांच्यामध्ये वाढ होते, ते लोकोमोशन करतात, असे काही फॅक्टर वगैरे आहे, त्याला काय आपण बायोटिक कंपोनंट. आता सॉइल आहे, सनलाइट आहे, टेम्परेचर आहे, वाइंड आहे, रेनफॉल आहे, कोणते हे सगळे कसे अबायोटिक कंपोनंट. त्यामुळे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मॅच द करेक्ट पेअर. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट केव्हा आला होता? 1986, 1980, 1970. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवावा लागणार आहे. यासाठी कोणताही शॉर्टकट वगैरे नाही मुलांना. आपला आन्सर कोणतं आहे? 1980 ला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आला होता. म्हणजे फॉरेस्ट कसं कन्झर्व करायचं त्या संदर्भात. आता हा कोणता होता? मार्च 2023 चा. लास्ट क्वेश्चन आपला बघा, वेस्टर्न घाट, आशियन लाईन. वेस्टर्न घाट कुठे सापडतो तुम्हाला? आशियन लाईन. वेस्टर्न घाट मध्ये आशियन लाईन सापडतो, तर सुंदरबन सेंच्युरी मध्ये काय सापडतं? काय कोणतं? टायगर जे आहेत. हा आपला लास्ट क्वेश्चन होता. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ज्याचे आपले 2 मार्चचे क्वेश्चन पीवायक्यू चे 2019-2025 पर्यंत. ठीक आहे. आणि हा चॅप्टर तुम्हाला 7 मार्क्स साठी आहे. आज आपण बघतो किती? 2 मार्चचे क्वेश्चन. तर आता मग सुरुवात करूया आपल्या 2 मार्चच्या क्वेश्चनला.
बघा, क्वेश्चन 2A मध्ये आपल्याला कोणते असतात? गिव्ह सायंटिफिक रिझन. आता आपल्याला जवळपास सायंटिफिक रिझनचे 10 क्वेश्चन आहे क्वेश्चन 2A मध्ये. ठीक आहे, ते बघायचे आपल्याला. 10 क्वेश्चन मिळून कोणतं? क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B मिळून 10 क्वेश्चन वगैरे आहे. त्यामध्ये काही गिव्ह सायंटिफिक रिझनचे आहेत पहिला क्वेश्चन 2A मध्ये आणि बाकीचे आन्सर द फॉलोइंग आहे. आता हा तुम्हाला विचारलाय जुलै 2023. पर्यंत क्वेश्चन समजून घ्या बघा. ह्युमन हॅव अ क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता माणसाचा खूप महत्त्वाचा रोल आहे कशामध्ये? एन्व्हायरमेंटल बॅलन्स मध्ये. आता आपण जो आजूबाजूचा परिसर बघतो, आपला एन्व्हायरमेंट बघतोय, एन्व्हायरमेंट मध्ये माणूस एकमेव आहे कोणता? तो पूर्णपणे सगळ्या गोष्टी मेंटेन करू शकतो. कारण का माणसाकडे इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी वगैरे आहे, त्यामुळे तो सगळ्या गोष्टीला सांभाळू शकतोय. मग बघा, तुम्ही म्हटलं काही ह्युमन्स आर द मोस्ट इंटेलिजंट ऑर्गॅनिझम अँड यूज नॅचरल रिसोर्सेस ऑन लार्ज स्केल. फक्त माणूस असा एकमेव प्राणी, तो ह्या सगळ्या कशामध्ये लार्ज स्केल मध्ये वापर करतोय. बरोबर म्हणून वापरतोय. कसं? डिफॉरेस्टेशन, आपण जंगलतोड करतोय, आपली इंडस्ट्री वाढते, ठीक आहे, पोल्युशन आपण करतोय, ओव्हर यूज करतोय कशाच्या रिसोर्सचा, नॅशनल रिसोर्सेस जे आहे त्यांचा, एन्व्हायरमेंटल बॅलन्स आपण डिस्टर्ब करतोय. त्यामुळे माणसाचा रोल याच्यामध्ये असं पण तुम्हाला म्हणायला लागेल. मग तुम्हाला काय फक्त विचारलंय माणसाचा का महत्वाचा रोल आहे, मग तुम्हाला जे पण माहिती आहे. आणि बघा, चॅप्टर नंबर 4 हा तुमच्या लँग्वेज वरती बेसिस वर आहे. तुम्ही जर तुमचे म्हणणं पूर्णपणे याच्यामध्ये जर मांडलं प्रॉपर शब्दांमध्ये, तर 100% तुम्हाला मार्क चांगले भेटू शकतात. लक्षात ठेवायचे. यामध्ये हे पॉईंट काही वेगळं नाही. डिफॉरेस्टेशन असेल, जंगल तोडवे असेल, पूर्णपणे जंगलाचा नाश असेल, आपण इंडस्ट्री स्थापन केली, कंपन्या स्थापन केल्या, पोल्युशन जास्त केले, त्याचा ओव्हर यूज केलाय पूर्णपणे रिसोर्सचा, त्यामुळे एन्व्हायरमेंट काय डिस्टर्ब झालंय. हे माणसामुळे झालं आहे. इट ह्युमन डिस्टर्ब द बॅलन्स, ओनली ह्युमन कॅन कन्झर्व द रिस्टोर इट. आता माणसाने जर पूर्णपणे बॅलन्स बिघडवला आहे, तर माणूस रिस्टोर करू शकतो का नाही? एकदम बरोबर. त्यामुळे फक्त माणसाचा रोल आहे याच्यामध्ये. मग तुम्ही कन्झर्वेशन करा, अफॉरेस्टेशन करा, म्हणजे काय, परत झाडं वगैरे लावा, पोल्युशन कंट्रोल मध्ये आणा, त्याला सस्टेनेबल वापर करा, हे माणसाचा रोल आहे. त्यामुळे माणसाचा काय आहे? क्रुशियल रोल आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स मध्ये. हे आहे तुमचं 2 मार्कचं आन्सर. आणि 2 मार्क जवळपास बघा, मी हा एक पॉईंट, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट आणि हा चौथा पॉईंट, तुम्ही असेच जवळपास 4 जे आहेत पॉईंट जे आहेत प्रॉपर 4 पॉईंट मध्ये उत्तर लिहायचं. पण पॉईंट हाफ आपला यायचे नाही. एका पॉईंटला आपल्याला एक अर्धा मार्क्स असतो. बघा, आपला जो 2 मार्कचा क्वेश्चन असेल पूर्णपणे, तुम्ही जर व्हॅलिड पॉईंट लिहिला, आता मी तुम्हाला दिले असे कोणता, याला हाफ मार्क, परत या दुसऱ्या पॉईंटला हाफ मार्क, याला हाफ मार्क आणि याला पूर्णपणे हाफ मार्क जो आहे लास्टला जो आहे, असे मार्क तुम्हाला भेटत असतात. आता हा याचा मिळून 1 आणि याचा मिळून 1 अशी किती 2 मार्क्स या क्वेश्चनला असतात. ठीक आहे, क्वेश्चन 2A मध्ये. पण तुम्ही प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. कधी कधी 3च पॉईंट होतात आणि कोणता हा जो पॉईंट असतो ते ह्युमन हॅव द क्रुशियल रोल. तुम्हाला जर वाटलं माझे 3 पॉईंट थोडेफार चुकताय, तुम्ही अजून एक पॉईंट लिहायचा आणि कोणतं लास्टची ओळ आहे जशी आहे तशी लिहायची व्यवस्थित क्वेश्चनच्या रिलेटेड फक्त. तरी पण तुम्हाला प्रत्येक पॉईंटला हाफ 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 मार्क भेटत असतात. ठीक आहे, मग तुम्हाला मार्क कोण दिले मी? डिफॉरेस्टेशन असल, इंडस्ट्रियलायझेशन असल, पोल्युशन असल, ओव्हर यूज असल, माणूस कन्झर्व करू शकतो हे पण असल. ठीक आहे, त्यानंतर कोणतं कन्झर्वेशन आहे, परत अफॉरेस्टेशन आहे, हा भाग पोल्युशन कंट्रोल. आता फक्त हा भाग काय तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचंय, बाकी विशेष काहीच करायचं ना नाही याच्यामध्ये. ठीक आहे, क्वेश्चन 2A मध्ये असेल तर किती 2 मार्क असतात आपलं. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. बघ, कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट तुम्हाला दिलेला आहे कोणता? ग्रास, त्यानंतर डायडॅश, त्यानंतर डायडॅश, त्यानंतर डायडॅश, त्यानंतर डायडॅश तुम्हाला विचारलंय. आता ही आपल्याला माहिती काय, ही फूड चेन आहे. काय ही फूड चेन. आता फूड चेन मध्ये आपल्याला दिलेलं आहे कोणतं? ग्रासवरती कोण डिपेंड असतं? कोणतं? ग्रासहॉपर वरती फ्रॉग, फ्रॉग वरती स्नेक, स्नेक वरती इगल, इगल वरती डिकम्पोजर वगैरे आहे. म्हणजे इगल पूर्णपणे लास्टला मिळाला कोणता? तो किल झाल्यानंतर कोणतं? त्याला डिकम्पोजर्स काय करतात? पूर्णपणे किल करत असतात. आता आपल्या चॅप्टर मध्ये एक डायग्राम दिली बघा, त्या डायग्राम नुसार झालं तुम्ही. ग्रास वरती ग्रासहॉपर वाढतो, ग्रासहॉपर वरती फ्रॉग वाढतो, म्हणजे ग्रासला ग्रासहॉपर खातो, ग्रासहॉपरला फ्रॉग खातो, फ्रॉगला स्नेक खातो. ठीक आहे, स्नेकला इगल खात आणि इगल पूर्णपणे डिकम्पोजर्स पूर्णपणे खातात. असं म्हणजे कोणतं? हा पूर्णपणे किल झाल्यानंतर ही फूड चेनचा पार्ट झाला. ठीक आहे, पुढे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता या चार्ट मध्ये तुम्हाला जे मार्क केले हे याच्यामध्ये दाखवले, हे तुम्ही लिहायचे होते. हे पेपर मध्ये काय होते? एम्प्टी सोडले होते. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, गरज का आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची, असा तुम्हाला प्रश्न विचारला होता. आणि यामध्ये याला तुम्हाला दिलता 1 मार्क आणि याला तुम्हाला 1 मार्क, असा तुमचा 2 मार्कचा प्रश्न होता. ठीक आहे, मग तुम्हाला हे ऑलरेडी दिलं होतं. टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, नेचरचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, तो अवॉइड ठेवण्यासाठी, टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम, कोणता? नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. परत कोणतं आहे? टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड, हे पण आहे. तसे लास्ट कोणतं? टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस,
नॅचरल रिसोर्सला पूर्णपणे कन्झर्व करण्यासाठी आहे ते अबाधित ठेवण्यासाठी. आता हा तुम्हाला फ्लो चार्ट काय होता कम्प्लीट करायचा होता. ठीक आहे, हा पण किती आहे 2 मार्क्स साठी फ्लो चार्ट आहे. याला पण 1 मार्क्स, यामुळे 1 मार्क्स जे आहेत. असं तुम्हाला अजून जर दिलं असेल नीट काय गरज काय एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची, तुम्हाला अजून पण सांगता येईल कोणकोणतं एन्व्हायरमेंट सिस्टिंग करायचं आहे. त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट जे आहे ते कंट्रोलमध्ये करायचे आहे. पूर्णपणे प्युरिफायर आपल्याला पाहिजे आहे, ती पॉईंट वगैरे आहे. ठीक आहे, असे भरपूर पॉईंट आहे. नॅचरल रिसोर्सेस पूर्णपणे वाढवायचे आहे, प्राण्यांना वाचवायचे वगैरे आहे. ठीक आहे, एन्व्हायरमेंट बॅलन्स करायचं आहे, असे तुम्ही पॉईंट त्याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं, राईट द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ रेडिएशन ऑन ह्युमन बॉडी. रेडिएशनचा माणसाच्या जीवनावरती, ठीक आहे, ऍडव्हर्स इफेक्ट काय होतो, घातक इफेक्ट काय होत असतो हे तुम्हाला लिहायचंय. पहिलं बघा, जर आपण बघितलं कोणतं जर रेडिएशन झालं, कोणतं कॅन्सर जे आहे आपले कॅन्सर होऊ शकतो, बॉडीचे आपले टिश्यू जे आहेत काय होईल डिस्टर्ब होतील, जेनेटिक चेंजेस वगैरे होईल. म्हणजे असा चेंजेस कोणता जो पिढ्या पूर्णपणे झाला. आणि कधी कधी विजन जे आहे विजन सुद्धा काय होतं अफेक्ट होऊ शकतं, हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट मध्ये हे मांडता पाहिजे काय होईल रेडिएशनमुळे. मग मी तुम्हाला दिलेलं आहे कोणतं कॅन्सर होऊ शकतो, बॉडी टिश्यू डिस्टर्ब होऊ शकतात, जेनेटिक चेंजेस होऊ शकतो, विजन जे आहे ऍडव्हर्सली अफेक्ट होऊ शकतो, दिसण्याचे जे प्रॉब्लेम वगैरे आहे ते प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात. त्याचे तुम्हाला कोणता कलर ब्लाइंडनेस वगैरे आहे किंवा जेनेटिक चेंजेस वगैरे आहे, कोणता फ्युचर जनरेशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे, इंटरनल ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. आता एक्सरे वगैरे आहेत, रेडिओ पोल्युटंट वगैरे असतात, त्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जेवढं माहिती आहे कोणतं तेवढं प्रॉपर पॉईंट मध्ये तुम्ही लिहिले गेलं पाहिजे. आता याला लिहिताना कायम पॉईंट लिहायचे, कोणता ऍडव्हर्स इफेक्ट ऑन ट्रेडिशनल बॉडी, हा झाला पहिला पॉईंट. कोणता पहिलं करायचं, त्यानंतर दुसरं, त्यानंतर तिसरं, त्यानंतर चौथे, असे पॉईंट कोणतं स्टेप बाय स्टेप म्हणत चालायचे. ठीक आहे, आता हा सुद्धा क्वेश्चन किती मार्कला आहे 2 मार्क्स साठी आहे आपला क्वेश्चन. ठीक आहे, जो की विचारलाय मार्च 2024 मध्ये. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, राईट शॉर्ट नोट ऑन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन विषयी तुम्हाला काय करायची शॉर्ट नोट लिहायची. ठीक आहे, आता काय ते थोडक्यात एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन म्हणजे काय ते तुम्ही लिहा पूर्णपणे, आणि डेफिनेशन करेक्ट लिहिली पाहिजे. डेफिनेशन साठी खूप छान मार्क्स वगैरे असतात. आता बघा, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन म्हणजे काय, मीन्स प्रोटेक्शन, प्रिझर्वेशन अँड प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट. ठीक आहे, एन्व्हायरमेंट काय करायचं, प्रॉपर मॅनेजमेंट करायचं, त्याचं प्रोटेक्शन करायचं, बचाव करायचा, प्रिझर्व करायचं आहे ते राखायचं, प्रॉपर मॅनेजमेंट करायचं त्याचं. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं, रिलेशन बिटवीन ह्युमन बिंग्स अँड एन्व्हायरमेंटल सिन्स द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन. आता आपलं काय रिलेशन आहे कशा बरोबर, पूर्णपणे एन्व्हायरमेंट बरोबर. म्हणजे आपण आणि पूर्णपणे एन्व्हायरमेंट काय झालं सोबत जन्माला आलो होतो. तेव्हा ड्यू टू पॉप्युलेशन एक्सप्लोजन, म्हणजे जेव्हा लोकसंख्या वाढवते, इंडस्ट्रियलाइजेशन होते, कंपन्या स्थापन होत्या, डिफॉरेस्टेशन, जंगल जास्त होते, पोल्युशन जास्त होतं, एन्व्हायरमेंट बॅलन्स काय होतं डिस्टर्ब होतं. ठीक आहे, आता तुम्हाला कन्झर्वेशन विषय म्हटलं तुला काय लिहायचे थोडं काय स्टेप लिहायचं. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हेल्प टू मेंटेन बॅलन्स इन नेचर. ते काय करतं नेचर मधलं बॅलन्स मेंटेन करतं. इट हेल्प्स टू सॉल्व्ह नॅचरल अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम जे आहेत, जे आर्टिफिशियल नॅचरल एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम काय करतं दूर करतं, ते तुम्हाला दिले. इट इज नेसेसरी टू कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस फॉर फ्युचर जनरेशन. आता फ्युचर जनरेशन जे आहेत कोणतं, त्यांना जर आपल्याला पृथ्वी जे आहेत स्टेबल प्रोव्हाइड करायचे असेल तर आपल्याला बॅलन्स करणं महत्वाचं आहे. आता मी जस्ट लाईक कोणते दोन म्हटले, अफॉरेस्टेशन वगैरे असेल, कोणतं अफॉरेस्टेशन आहे, पोल्युशन कंट्रोल आहे, सस्टेनेबल यूज वगैरे आहे. ठीक आहे, या कन्झर्वेशनचा हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला एकूण किती पॉईंट दिले, 1 2 3 4 5 6 7 8. हे तुम्हाला 8 पॉईंट लिहायची गरज नाही, तुम्ही यामधले कोणतेही 4 पॉईंट पूर्णपणे पिक करून थोडक्यात जे आहेत ते तुम्हाला लिहायचे असतात. ठीक आहे, लक्षात द्या व्यवस्थित. हा क्वेश्चन सुद्धा किती मार्कला, मी तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन आहे प्रॉपर. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लिहायचं. एवढे 8 पॉईंट लिहायची तुम्हाला गरज नाही, मी एवढे पॉईंट तुम्हाला यासाठी जास्त दिले की तुम्हाला त्याच्यावरून कळावं कोणता जे मी पिक पॉईंट वगैरे आहे, मी जी बोल्ड करून दिली हे पॉईंट खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, कम्प्लीट द गिव्हन कन्सेप्च्युअल पार्ट. म्हणजे तुम्हाला फ्लो चार्ट पूर्ण करायचा आहे. विचारलं काय, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ रेडिओ पोल्युटंट ऑन ह्युमन बीइंग्स. आता जुलै 2023 आणि मार्च 2020 ला दोन्ही पण एक्झाम मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी हा सिमिलर क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चनचा टाइप वेगळा होता, पण कोणतं विचारलं हेच होतं, कोणतं हार्मफुल इफेक्ट्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युटंट ऑन ह्युमन बीइंग. आता ते बघितलं आपण काय होतो, जेनेटिक चेंजेस होतो, कॅन्सर अल्सरेशन होऊ शकतो पूर्णपणे, बॉडीचे टिश्यू डिस्टर्ब होऊ शकतात, ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो पूर्णपणे आईवरती, ब्लाइंडनेस जे आहेत आपलं कधी
रातनडेपणा जो आहे तो सुद्धा येऊ शकतो पूर्णपणे. नाईट ब्लाइंडनेस वगैरेचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लाइंडनेस असेल, डोळे दृष्टी सुद्धा काय होते, जाऊ शकते. एवढे हार्मफुल इफेक्ट मानसिक जीवनावरती होऊ शकतात. हा क्वेश्चन किती मार्कला आहे, तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन वगैरे आहे. 4 पॉईंट जेवढे आपल्या बॉक्स वगैरे असेल त्या बॉक्समध्ये तेवढे आपल्या पॉईंट लिहायचे आहे. ठीक आहे, चला बघूया पुढचा क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन काय 7 नंबरचा. व्हॉट इज एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंट म्हणजे काय? राईट 2 टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. ऑलरेडी आपण एन्व्हायरमेंट विषयी क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. तुम्हाला 2 टाइप्स विचारले एन्व्हायरमेंटचे. मग कोण 2 टाइप्स आहे? नॅचरल एन्व्हायरमेंट आहे आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे. नॅचरल म्हणजे काय? जो निसर्गात स्थापन वगैरे आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय? मानवाने तयार केलेलं. बघा इथं प्रॉपर डेफिनेशन लिहायची. व्हॉट इज एन्व्हायरमेंट म्हटलं तर इथं कोणती डेफिनेशन आहे, ठीक आहे, डेफिनेशन लिहायची प्रॉपर. इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे फिजिकल आहे, केमिकल आहे आणि बायोलॉजिकल फॅक्टर आहे कोणतं तुमच्या आजूबाजूला, विच अफेक्ट द डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज कॉल्ड एज अ एन्व्हायरमेंट. त्याला काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट असं म्हणत असतो. मग काय म्हटले तर कंडिशन इन द सराउंडिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट. तुमच्या आजूबाजूला जी पण कंडिशन आहे त्याला काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट असं म्हणतो. ठीक आहे. आता एन्व्हायरमेंट किती टाईप आहे? 2 टाईप आहे. कोणकोणते? नॅचरल आणि आर्टिफिशियल. जे तुम्हाला सांगितलं. नॅचरल मध्ये काय येतं? एअर आहे, वॉटर आहे, लँड, ऍटमॉस्फिअर, प्लॅन्ट अँड अॅनिमल्स. हे सगळं काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे नॅचरल एन्व्हायरमेंट. त्यानंतर हे बघा लिव्हिंग होता प्लॅन्ट्स आणि अॅनिमल लिव्हिंग आहे. आता बाकी कोणतं? वॉटर, लँड, एअर आणि ऍटमॉस्फिअर सगळं आहे हा अबायोटिक फॅक्टर आहे. अबायोटिक फॅक्टर हे लिव्हिंग नसतात, लक्षात घ्या. त्यानंतर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट कोणतं? इन्क्लुड्स मॅन-मेड सराउंडिंग सच ॲज बिल्डिंग, रोड्स, फॅक्टरीज, डॅम, सिटी. जे काय होतंय आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे जे आपण तयार केलेलं आहे. ठीक आहे, 2 मार्कचा क्वेश्चन वगैरे आहे. 4 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये बघा डेफिनेशनला 1 मार्क, त्यानंतर याला 1 मार्क, याला 1 मार्क वगैरे आहेत. ठीक आहे, प्रॉपर लिहिले आपण. 2 मार्क्स मला क्वेश्चन लिहायचं आहे. आता याला 1 मार्क का म्हटलं मी? डेफिनेशन आपण लिहिली करेक्ट मार्क आणि बाकीच नॅचरल एन्व्हायरमेंट याला तो हाफ मार्क म्हणून 1 मार्काचे होत. ठीक आहे, टोटल 2 मार्क. पुढचा क्वेश्चन. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मोलाई पेन? आता आपल्या बुक्स मध्ये यांचं डायग्राम पण दिले, एक पूर्णपणे बॉक्स मध्ये त्यांची स्टोरी लिहिली. तुम्ही त्या स्टोरी पासून काय शिकलाय? कोणता? जाधव मोलाई पेन. आता तुम्हाला स्टोरी माहिती आहे, एकच माणूस होता. आता जाधव मोलाई पेन या माणसाने पूर्णपणे फॉरेस्ट एस्टॅब्लिश केलंय. म्हणजे कोणाचाही आधार न घेता पूर्णपणे फॉरेस्ट उभे केले सिंगल माणसाने. आपण बघतो कधी कधी राष्ट्र जे असतात पूर्णपणे माणसं जे असतात, किती मोठं राष्ट्र असतात तरी सगळ्या माणसांचा सहभाग होऊन काही काही जंगल स्थापन होत नाही. पण या एका माणसाने पूर्णपणे काही एकरवरती कोणतं फॉरेस्ट उभं केलं. ठीक आहे बघा. सिंगल डिटरमाइंड पर्सन कॅन ब्रिंग अ पॉझिटिव्ह चेंज इन द एन्व्हायरमेंट. आता एक माणूस काय होतो पूर्णपणे पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो. कुठं? एन्व्हायरमेंट मध्ये. कंटिन्युअस एफर्ट अँड डेडिकेशन. आता त्यांनी कंटिन्युअस प्रयत्न केले. कोणतं? कायम प्रयत्न केले, कायमस्वरूपी जे आहेत. डेडिकेशन त्यांचं होतं पूर्णपणे. इतके डेडिकेशन का मला हे एस्टॅब्लिश करायचंय. कोणतं? ट्रान्सफॉर्म बॅरल लँड इंटू फॉरेस्ट. म्हणजे अशी पडीक जमीन होती पूर्णपणे बॅरल लँड होती. अशा या बॅरल लँड वरती, नापीक जमिनीवरती पूर्णपणे फॉरेस्ट म्हणजे काय जंगल उभं केलं. कोणी? जाधव मोलाई पेन यांनी. बघा, ट्री प्लांटेशन अँड अफॉरेस्टेशन प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ट्री प्लांटेशन जास्त, अफॉरेस्टेशन असतं, खूप महत्वाचा रोल आहे एन्व्हायरमेंट मध्ये, कन्झर्वेशन मध्ये. बघा, प्रोटेक्शन ऑफ नेचर डज नॉट ऑलवेज रिक्वायर गव्हर्नमेंट ऍक्शन. आता प्रत्येक वेळी जंगल वाचवायचे, कोणतं? निसर्ग वाचवायचं आहे. ते निसर्ग वाचवण्यासाठी कोणतं? गव्हर्नमेंट ऍक्शनची गरज नाही. इंडिव्हिज्युअल माणूस जो आहे पूर्णपणे तो सुद्धा पॉवरफुल ऍक्शन घेऊ शकतो. तुम्हाला म्हटलंय एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी सिटीजन. म्हणजे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे ती कोणतं? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं. ठीक आहे. लव्ह अँड कमिटमेंट टुवर्ड द नेचर कॅन रिस्टोर द इकॉलॉजिकल बॅलन्स. म्हणजे तुमचं जे कमिटमेंट आहे, तुम्ही जे निसर्गावर प्रेम करताय ते कमिटमेंट कोणतं? निसर्गाला पूर्णपणे रिस्टोर करू शकतं. असं या स्टोरीमधून आपल्याला शिकायला भेटलं. आता तुम्हाला काय शिकायला भेटलं या स्टोरीमधून हे पण तुम्ही सांगू शकता. आता आपल्या बुक्समध्ये जो डेटा आहे कोणता? काही एकरवरती यांनी काय केलं ते एस्टॅब्लिश केलं होतं ते तुम्ही लिहू शकता. तो एक पॉईंट वगैरे आहे. ठीक आहे. अजून काय तुम्हाला शिकायला भेटलं की कोण झाडं लावली होती हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये किती एकर लावली होती, असे जे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता 100%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा 9 नंबरचा क्वेश्चन. डिस्क्राईब एनी 2 एनिमल्स ऑफ थ्रेटन स्पेसिस. आता तुम्हाला 2 एनिमल्स विचारले जे कोणत्या थ्रेटन मध्ये आहे, म्हणजे नामशेष होण्याच्या कागारावरती आहे. मग पहिला कोणता आहे? लायन टेल मंकी. दुसरा कोणता आहे? रेड पांडा. आता लायन टेल मंकी कोणता आहे? इंडियन स्पेसिस आहे. तो कुठे सापडतो? पूर्णपणे वेस्टर्न घाट्स ऑफ इंडियामध्ये. आता तुम्हाला ईस्टर्न घाट आहे आणि वेस्टर्न घाट आहे. ठीक आहे, वेस्टर्न घाटामध्ये आपल्याला सापडतो.
ठीक आहे. इट्स पॉप्युलेशन डिक्रीजिंग ड्यू टू डिफॉरेस्टेशन, जंगल तोड झाली पूर्णपणे, त्यांची हॅबिटेट डिस्ट्रक्शन झाली पूर्णपणे, म्हणजे त्यांना राहायला जागा नाही राहिली. ठीक आहे. श्रिंकिंग हॅबिटॅट, श्रिंकिंग म्हणजे काय रे, त्यांची राहण्याची जागा जी आहेत कमी कमी होत चालली. काही ठिकाणी ते पूर्णपणे एक्सटिंक्ट झाली आणि काही नंतर फ्युचर नंतर ते पूर्णपणे एक्सटिंक्ट होतील असं पूर्ण धोका आपल्याला वाटतो. तो कोणता, लायन टेल मंकी जे आहे त्याची डायग्राम बुक्स मध्ये दिलेली चॅप्टर 4 मध्ये. त्यानंतर रेड पांडा आहे, ही कोणती रेअर स्पेसिस क्वचित आढळते आहे कुठे, हिमालय रिजन मध्ये. आता इथे काय म्हटले, कन्सिस्टंट कन्सिडरबली डिक्लाइन ड्यू टू लॉस ऑफ हॅबिटॅट अँड द इलिगल हंटिंग. म्हणजे त्यांनी त्यांचं जे पूर्णपणे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट मध्ये जो भाग आहे त्या भागामध्ये काय झालं, त्यांचा हॅबिटेट लॉस केला. इलिगल हंटिंग म्हटलं म्हणजे माणसं काय करतात माहिती का, असंविधानिक प्रकारे त्यांना मारतात, त्यांची हत्या वगैरे करतात आणि त्यांची हत्या केल्यामुळे काय झालं, या स्पेसिस ज्या आहेत पूर्णपणे पेडिंग स्पेसिस ज्या आहेत त्या कोणत्या आपल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे संपून जातील. ठीक आहे. त्यामुळे ह्या काही थ्रेटन स्पेसिस आहे, म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये यांची स्पेसिस ज्या आहेत ती संपू शकतात. मुलांना लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रुव्ज. सॅक्रेड ग्रुव्ज म्हणजे काय, म्हणजे आपण बघा देवराई त्याला म्हणतो. काय म्हणतो, देवराई. आता इथे देवराई हा शब्द आहे, तर देवश्री आहे त्याला देवराई करतो. देवराई, देवराई म्हणजे देवाच्या नावाने जे वन राखले जातात त्याला काय आपण देवराई. त्या इंग्लिश मध्ये नाव काय, सॅक्रेड ग्रुव्ज. ठीक आहे, देवराई. बघा, सॅक्रेड ग्रुव्ज आर पॅचेस कोणता, फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. म्हणजे काय, देवाच्या नावाने राखलेली वने याला म्हणतो आपण सॅक्रेड ग्रुव्ज. बघा, दिस फॉरेस्ट आर प्रोटेक्टेड बाय द लोकल कम्युनिटीज. म्हणजे आपण जे माणसं वगैरे असतात लोकल लेवलचे, कोणता, नॉट बाय द गव्हर्नमेंट. या गव्हर्नमेंट लोकलचा म्हणजे गव्हर्नमेंटचा काय हस्तक्षेप नसतो. आपल्या कम्युनिटीमध्ये जे पण माणसं राहतात म्हणजे त्या एरियामध्ये जे पूर्णपणे फॉरेस्ट असेल, जी जागा असेल, झाडं वगैरे असतील, ते देवाच्या नावाखाली आपण राखून ठेवतो. ठीक आहे. कटिंग ट्रीज ऑफ हंटिंग एनिमल्स इन सॅक्रेड ग्रुव्ज इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. म्हणजे कोणतं झाड तोडायला, त्याच्यामधले अॅनिमल जे त्यांना मारायला पूर्णपणे बंद असते ड्यू टू रिलिजियस बिलीफ म्हटलं. म्हणजे आपण धर्माच्या नावाखाली किंवा धर्माचा आधार घेऊन पूर्णपणे काय करतो, यांची इलिगल हंटिंग जी आहे पूर्णपणे आणि झाड तोडणं आहे पूर्णपणे आपण थांबवतो. सॅक्रेड ग्रुव्ज ऍक्ट ॲज अ नॅचरल सेंच्युरी जे आहे, कोणतं, सॅक्रेड ग्रुव्ज ऍक्ट ॲज नॅचरल सेंच्युरीज फॉर प्लांट्स आणि अॅनिमल. आता ही नॅचरल सेंच्युरीज म्हणून आपण वाढवतो त्यांना, कशाला, सॅक्रेड ग्रुव्जला. इट हेल्प टू कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी काय, जैवविविधता. काय म्हणतो आपण त्याला, जैवविविधता म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी. आता त्याच्यामध्ये कोणता खूप सारे प्लांट असतील, अॅनिमल असतील, रेअर स्पेसिस वगैरे असतील, इंडेमिक स्पेसिस वगैरे असतील, अशा स्पेसिसला आपण काय देतो, सहारा देतो. ठीक आहे. त्यामुळे मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज हॅज बीन रिपोर्टेड इन इंडिया. बघा किती मोठा डेटा आहे, जवळपास 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज म्हणजे देवराई आपल्या भारतामध्ये आहे. लोक बघा कम्युनिटीमध्ये किती ऍक्टिव्ह आहेत. लोक आपला जो धर्म आहे तो धर्म पूर्णपणे रक्षण करण्यासाठी आपण जवळपास 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज आपण वाढवले. ठीक आहे. सॅक्रेड ग्रुव्ज आर फाउंड मेनली इन द वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट इथं पूर्णपणे गुजरात पासून तर पूर्णपणे कर्नाटक पाठीमागचं तामिळनाडूचा केरळचा जो पार्ट आहे या भागापर्यंत आपण पूर्णपणे सॅक्रेड ग्रुव्जचा भाग वगैरे आहे, वेस्टर्न घाट जो आहे. ठीक आहे. बट दे एक्सटेंड थ्रू आउट द कंट्री. काही कंट्रीज आहेत पूर्णपणे एक्सटेंड झालेला आहे, पण आपल्या भारतामध्ये आहे काही भाग असा आहे कोणत्या त्या भागामध्ये तुम्हाला सॅक्रेड ग्रुव्ज आहेत पूर्णपणे वेस्टर्न घाटमध्ये जास्तीत जास्त सापडला आहे. असे पण तुम्ही सॅक्रेड ग्रुव्ज विषयी शॉर्ट लिहू शकतात. मग तुम्हाला कोणतं पहिलं शब्द आहे, देवाच्या नावाखाली आपण राखतोय, लोकल कम्युनिटी राखते, गव्हर्नमेंटच्या मध्ये काही रोल वगैरे नाही, याच्यामध्ये काय रिलिजियस बिलीफ वगैरे असतो, आपण आपला विश्वास वगैरे असतो पूर्णपणे देवावरती. त्यामुळे आपण त्या भागामध्ये स्ट्रिक्टली प्रोहिबिट करशाला पूर्णपणे हंटिंग ऑफ अॅनिमल्स आणि कटिंग ट्री आहे. हा शब्द महत्वाचा आहे. सॅक्रेड काय करतो, नॅशनल सेंच्युरीज आपण प्लांट आणि अॅनिमल्स वापरतो. म्हणजे आपण नॅशनल सेंच्युरीज आहेत आपली ती कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यामुळे काय होते, बायोडायव्हर्सिटी काय होतं, कन्झर्वेशन होत असतं. आपण जवळपास 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज भारतामध्ये आहे, वेस्ट घाटामध्ये जास्तीत जास्त आहे. संपला. ठीक आहे. पण जे मेन शब्द जे आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. आणि तुम्हाला जर काही पॉईंटला डाऊट वगैरे असेल तर मला ते पॉईंट नक्कीच शेअर करत चला, कमेंट करत चला. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टर नंबर 4 यामध्ये 3 मार्कचे क्वेश्चन. हे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम 2026 यासाठी खूप महत्वाचे आहे. आपण घेत आहोत PYQ 2025-2019 पर्यंत आणि या चॅप्टरला एकूण 7 मार्क वेटेज आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ मिस केला, कमीत कमी आपल्या चॅप्टर मधले 3 मार्क्स तुम्ही मिस कराल हे नक्कीच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 3 मार्क्स PYQ. बघा आपला पहिला क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 3 जो असतो आपला एकूण असतो 3 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी, 3 मार्क्स साठी. म्हणजे आपल्याला प्रत्येक क्वेश्चन अटेंड करायला किती मार्क असतो,
3 मार्क असणार आहे. किती मार्क असणार आहे? 3 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन खूप महत्वाचा बघा. पहिले काय म्हटले तुम्हाला? व्हॉट आर द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल? राईट युअर रोल अकॉर्डिंगली. आता ही सिम्बॉल कशाची हे ओळखायला काय तुम्हाला 1 मार्क आहे आणि त्यांचा रोल तुमच्या याच्यामध्ये लिहायला तुम्हाला 2 मार्क्स आहे. असे 3 मार्क्स आहे तुम्हाला. 1, 2, 3 म्हणजे यांची काय करायला प्रत्येकाला ओळखायचं प्रत्येकाचं आणि त्यांचा रोल लिहायचा तुमच्या अकॉर्डिंग. राईट युअर रोल अकॉर्डिंगली त्यांच्यानुसार. म्हणजे प्रत्येक जण किती मार्कला आपला 1, 2, 3 1 मार्कला आहे. पहिला सिम्बॉल कसा दिसतो तुम्हाला? डस्टबिनचा. मग हा तुम्हाला सिम्बॉल ओळखलाय कोणता? फॉलोइंग सिम्बॉल आर द डस्टबिन, थ्रो वेस्ट, इन बिन. म्हणजे कुठं टाका? डस्टबिन आहे, थ्रो वेस्ट म्हणजे तुम्ही जो पण काही कचरा आहे कुठं टाकायचा आहे? डस्टबिन मध्ये टाकायचं. मिनिंग काय? डू नॉट लिटर और डिस्पोज वेस्ट प्रॉपरली इन डस्टबिन. म्हणजे काय जो पण कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाकायचा प्रॉपर. तुमचा रोल काय मध्ये बघा? ऑलवेज थ्रो गार्बेज इन डस्टबिन. कायमस्वरूपी कचरा कुठं टाकायचा आहे? डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. ते आहे. सेग्रिगेट वेट अँड ड्राय वेस्ट. तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा दोघांना काय करायचे? वेगळं करायचं आहे. कीप सराउंडिंग क्लीन. तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. आता मी तुम्हाला एवढे 3 रोल दिले, पण तुम्हाला एवढे 3 रोल लिहायची गरज आहे का? तर नाही. आपला 1 मिनिट किती मार्क्सला आहे? 1 मार्क्सला आहे. मग आपण एकच मार्क्स प्रॉपर लिहायचं. ठीक आहे. हा 1 मार्क, याला 1 मार्क आणि याला 1 मार्क. जास्त काही लिहित बसायचं नाही. पण तुमच्याकडे डेटा जास्त असावा, तुमच्याकडे माहिती जास्त असावी यासाठी मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट इथे एक्स्ट्रा टाकलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघा. दुसरा काय सिम्बॉल आपला पूर्णपणे ग्रीन प्लग विथ लिंब. हा सिम्बॉल आहे. तो काय सांगतो पूर्णपणे? सेव्ह एनर्जी, इको फ्रेंडली एनर्जी काय करा? वापर करा. तुम्ही ग्रीन प्लग विथ लिंब असं जर लिहिलं, सेव्ह एनर्जी असं जर लिहिलं किंवा इको फ्रेंडली एनर्जी असं जर लिहिलं तरी पण त्या सिम्बॉलला तुम्हाला 1 मार्क्स भेटणार म्हणजे भेटणारच. ठीक आहे. मग तुम्ही बघायचं तुम्हाला काय लिहायचं आहे? सेव्ह एनर्जी ही लिहा, इको फ्रेंडली एनर्जी हे पण लिहिलं तर चालेल किंवा ग्रीन प्लग विथ लिंब हे पण लिहिलं तरी चालेल. फक्त मिनिंग प्रॉपर लिहायचं. ठीक आहे. आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी सेव्ह करा, कन्झर्व करा. यूज ऑफ एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जी रिसोर्सेस. जे पण एनर्जी रिसोर्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे ज्या एनर्जी पासून एन्व्हायरमेंटला कोणताही धोका नाही अशी एनर्जी आपण वापरली गेली पाहिजे. यालाच काय आपण ग्रीन एनर्जी म्हणतो, यालाच काय आपण इको फ्रेंडली एनर्जी असं म्हणतो. मग तुमचा रोल काय याच्यामध्ये? स्विच ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वेन नॉट इन यूज. तुम्ही काय करायचं? तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही ऑफिसमध्ये सराउंडिंग मध्ये वावरत असाल तर त्या भागामध्ये जर एका वेळेस पंखा सुरू असेल, फॅन सुरू असेल, एखाद्या अचानक म्हणजे लॅपटॉप वगैरे सुरू असेल, माऊस वगैरे जे तुम्हाला म्हटलं लॅपटॉप किंवा पीसी वगैरे असेल, जे पण इलेक्ट्रिक अप्लायन्सेस वगैरे आहे, जेवढे पण आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा, जर तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर तुम्ही त्यांचे स्विच काय करायचे? बंद करायचे. म्हणजे ती एनर्जी सेव्ह होऊन राहील असं पाठीमागं उद्देश वगैरे आहे. यूज रिन्युएबल एनर्जी लाईक सोलर पॉवर. म्हणजे तुम्ही अशा एनर्जीचा वापर करा कोणता जी एनर्जी रिन्युएबल आहे, परत परत आपण निर्माण करू शकतो. जसं की सोलर पॉवर आहे आणि इलेक्ट्रिसिटी काय करायची? सेव्ह करायची. म्हणजे असा तुमचा रोल पाहिजे. फक्त किती मार्क लिहायचं? 1 मार्कचा. तुम्हाला मिनिंग लिहायला काही सिम्बॉल ओळखायला 1 मार्क, पण त्याचा मिनिंग लिहायला 1 मार्क तुमच्या अकॉर्डिंग रोल लिहायला प्रत्येकाचा. त्यानंतर कोणतं? तसंच सेम याचं कोणतं? याचा 1, याचा 1 आणि याचा 1. 1 मार्क जास्त लिहायचं नाही. जर प्रॉपर जर लिहिलं गेलं असेल तर तुम्ही प्रॉपर लिहिलं नाही, अजून एखादा सेंटेन्स जे आहेत एक्स्ट्रा लिहा. कोणता? त्यामुळे तुम्हाला जर पहिला जर पूर्णपणे चुकला कोणता सेंटेन्स आहे, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला मार्क 100% भेटून जाते. चला पुढे बघूया आपण. अजून एक रोल राहिलाय सिम्बॉल आपला सायकलचा जो आहे, बायसायकलचा. आता तिसरा सिम्बॉल कोणता आपला? बायसायकलचा. मिनिंग कोणतं आहे? यूज नो पोल्युटिंग ट्रान्सपोर्ट. असं ट्रान्सपोर्टचा वापर करा जे पोल्युशन करणार नाही. रिड्यूस एअर पोल्युशन, एअर पोल्युशन कमी करा. हवेचं प्रदूषण कमी करायचं. मग तुमचा रोल काय आहे? बायसिकलला प्रेफर करा. कमीत कमी डिस्टन्स जर तुम्हाला चालत असेल तर पेट्रोलचा उपयोग कमी करा. ठीक आहे. डिझेलचा उपयोग कमी करा आणि कोणतं ग्लोबल वॉर्मिंग जे आहे पूर्णपणे कमी करायला मदत करा. हे तुम्हाला हा सिम्बॉल सांगते. कोणता? 3 नंबर सिम्बॉल जे आहेत. आता हा क्वेश्चन कोणता होता आपला? जुलै 2019 साठी. बघा आपला एक सिम्बॉल 1 मार्क आलाय. 3 सोपे बरं. हा मला सांगा जर तुम्ही प्रॉपर यांचं नाव ओळखलं, डस्टबिन आहे, ग्रीन एनर्जी आहे किंवा इको फ्रेंडली एनर्जी आहे, बायसिकल वगैरे आहे, यांचे प्रॉपर रोल लिहा तुमच्या नुसार तुम्हाला मार्क 100% भेटणार. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन बघूया आपण. दुसरा क्वेश्चन आहे राईट द फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला असे कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात? ठीक आहे, ते तुम्हाला लिहायचे. मग तुम्हाला फॅक्टर अफेक्ट कोणकोणते? फॉर एक्झाम्पल नॅचरल फॅक्टर काय काय?
नॅचरल फॅक्टर असतील मग कोणकोणते? आता अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, ड्रॉट आहे, सायक्लोन्स आहे, व्हॉल्कॅनिक इरप्शन आहे, लँडस्लाइड आहे, म्हणजे काही दरड कोसळणे वगैरे असेल, भूकंप वगैरे असेल, परत काय पूर वगैरे असेल, दुष्काळ वगैरे असेल, सायक्लोन वगैरे असेल, व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल, हे फॅक्टर काय करतात? एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात, म्हणजे हानी पोहोचवतात थोडक्यात. अफेक्ट म्हणजे काय करणारे? हानी पोहोचवणारे. आता मॅनमेड कोणते? बघा, मॅनमेड आर्टिफिशियल फॅक्टर कोणतं? डिफॉरेस्टेशन आहे, आपण जंगल तोड केली, आपण कंपन्या स्थापन केल्या, आपण पूर्णपणे शहरीकरण केलं, जास्तीत जास्त लोकसंख्या वाढली आहे, पोल्युशन वाढलं आहे, हवेचं, पाण्याचं, मातीचं, परत ध्वनी प्रदूषण वाढलं आहे, एक्सेसिव्ह यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, आपण खूप नॅचरल रिसोर्स वापर करतोय. हे सगळे फॅक्टर काय करताय? एन्व्हायरमेंटला अफेक्ट करताय. मग तुम्ही कसं लिहायचं? फॉलोइंग आर सम मेन फॅक्टर्स आर अफेक्ट द एन्व्हायरमेंट. मग पहिले लिहायचं कोणतं? नॅचरल फॅक्टर, त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे. मॅन्युअल फॅक्टर, त्याच्यामध्ये काही एक्सप्लेन करायचे. आता तुम्ही ही ओळ लिहिली, नॅचरल फॅक्टर लिहिली, हे लिहिली. आता ही झाली पूर्णपणे 2 मार्क्सची. आणि एका ओळीमध्ये अर्थक्वेक जे आहेत कसं अफेक्ट करतो ते ओळ लिहा, किंवा डिफॉरेस्टेशन कसं अफेक्ट करते हे ओळ लिहा. तर तुम्हाला कमीत कमी ही जे आन्सर आहे 3 मार्क्सला लिहायचे, त्यामुळे हे प्रॉपर लिहिलं गेलं पाहिजे असं. आता हा केव्हा विचारलाय? मार्च 2023 साठी. म्हणजे या चॅप्टर मध्ये मुलांना तुम्हाला तुमच्या मनात लिहायला खूप स्कोप वगैरे असतो. मनाने म्हणजे कसं? तुम्ही चुकीचं लिहाल का? तर नाही. मनाने कोणतं 2 स्टेप वाईज जर लिहिलं, तुम्हाला 100% मार्क जे आहेत ते भेटणार म्हणजे भेटणारच. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. राईट शॉर्ट नोट ऑन द टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची. टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, टाइप्स किती? कोणता? जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, त्यानंतर इकोसिस्टम डायव्हर्सिटी वगैरे आहे, आणि स्पेसिस डायव्हर्सिटी आहे. 3 टाइप्स आहे डायव्हर्सिटीचे. ठीक आहे. आता बघू पहिल्यांदा तुम्हाला बायोडायव्हर्सिटी काय लिहायचे? टाइप्स लिहायचे आणि शॉर्ट नोट लिहायचे. ठीक आहे. मग बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन लिहा. कोणतं? बायोडायव्हर्सिटी मीन रिचनेस अँड व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन नेचर. रिचनेस म्हणजे काय? जास्तीत जास्त ज्या व्हरायटी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कोणत्या नेचरमध्ये, याला काय म्हणतो आपण? बायोडायव्हर्सिटी, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जैवविविधता. याच्या अगोदर पण आपण हा क्वेश्चन बघितला आहे 2 मार्क्ससाठी. कोणता? जैवविविधता. काय विचारलं इथं? म्हणजे जैवविविधता. ठीक आहे. आता बघा, जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक म्हणजे काय रे? जीन लेवल डायव्हर्सिटी आहे बघा. इट रेफर्स टू डायव्हर्सिटी अमॉंग ऑर्गॅनिझम at the same species. Each individual shows the variation or in gene. जीनचं व्हेरिएशन वगैरे असं. ती कोणती असते? जेनेटिक डायव्हर्सिटी. बघा, एक्झाम्पल, एव्हरी ह्युमन बिंग्स इज डिफरंट फ्रॉम द अदर. प्रत्येक ह्युमन बिंग कसं आहे? वेगवेगळं आहे. ठीक आहे. डिक्रीज ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी मे लीड टू एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज. जेव्हा पूर्णपणे जेनेटिक डायव्हर्सिटी खतम होईल, म्हटले कोणतं? पूर्णपणे नामशेष होईल, तेव्हा काही आपलं जवळपास एक्सटेन्शन ऑफ स्पेसिस व्हायला, म्हणजे काय? स्पेसिस पूर्णपणे संपायला वेळ लागणार नाही. दुसरी कोणती? स्पेसिस डायव्हर्सिटी. काय मग आन्सर बघा, इट रिफर्स टू व्हरायटी ऑफ प्लांट, अॅनिमल्स अँड मायक्रोबियल स्पेसिस फाउंड इन नेचर. आता ही जिनस वेगळी आणि ही स्पेसिस वेगळी. स्पेसिस म्हणजे काय? बघा, मला सांगा, टोमॅटो प्लांट व्यास, टोमॅटो. ठीक आहे. हा टोमॅटो प्लांटच्या भरपूर साऱ्या स्पेस म्हणतो आपण. कोणत्या? वेगवेगळ्या. आपल्याकडं वेगवेगळ्या व्हरायटीच्या स्पेस ज्या आपण कल्टिवेट करतो, म्हणजे कोणती स्पेसिस कुठे उगते पूर्णपणे, त्या स्पेसिसला यील्ड कुठे येते पाहिजे, कोणतं याच्यावर डिपेंड असतं. त्यामुळे स्पेसिस सुद्धा डायव्हर्सिटी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फॉरेस्ट, ग्रासलँड अँड ओशन शो द हाय स्पेसिस डायव्हर्सिटी. म्हणजे फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये, परत काय जमिनीवरती आहे, ओशन समुद्रामध्ये आहे, तुम्हाला भरपूर सारी स्पेसिस डायव्हर्सिटी बघायला भेटते. म्हणजे एकच प्राणी काय? भरपूर साऱ्या स्पेसिस ज्या आहेत. ठीक आहे. नंतर इकोसिस्टम डायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये कोणतं आहे आपलं? मग फॉरेस्ट आहे, डिझर्ट आहे, पॉन्ड आहे, रिव्हर्स आहे, ग्रासलँड आहे. हे काही वेगवेगळ्या इकोसिस्टम आहे. म्हणजे पाण्यामध्ये वाढणारी इकोसिस्टम वेगळी, जमिनीमध्ये वाढणारी इकोसिस्टम वेगळी, जंगलामध्ये वाढणारी इकोसिस्टम वेगळी, डिझर्ट मध्ये, वाळवंटामध्ये वाढणारी इकोसिस्टम वेगळी. या सगळ्या काय असतात? वेगवेगळ्या इकोसिस्टम असतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मी काय म्हणतो मग, इच इकोसिस्टम हॅज इट्स ओन प्लांट्स, अॅनिमल्स अँड अबायोटिक फॅक्टर. प्रत्येकाचे वेगवेगळे अबायोटिक फॅक्टर वेगळे असतात. प्रत्येकाचे वेगळे प्लांट वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल, मला सांगा, प्लांट म्हणजे ओशन मध्ये, तुम्हाला दिले पॉन्ड मध्ये, तळ्यामध्ये वाढणारी झाडं वेगळे असतात. बरोबर. रिव्हर मध्ये वाढणारी झाडं वेगळे असतात. आणि कोणतं? पूर्णपणे फॉरेस्ट मध्ये वाढणारे झाड जे असतात ते काय असतात? वेगवेगळे असतात. तसंच सेम डेझर्ट मध्ये. त्यामुळे आपण कोणती डायव्हर्सिटी केली? इकोसिस्टम डायव्हर्सिटी. मग सरळ सरळ बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन लिहा. राईट शॉर्ट नोट काय म्हणलंय? बायोडायव्हर्सिटी. जुलै 2023 चा क्वेश्चन वगैरे आहे.
तुम्हाला विचारलं कोणतं बायोडायव्हर्सिटी, मग तुम्ही पहिल्यांदा जेनेटिक एक्सप्लेन करा, स्पेसिस एक्सप्लेन करा किंवा इकोसिस्टम एक्सप्लेन. आणि बघा, तुम्ही पहिल्यांदा जेनेटिक लिहिली काय, स्पेसिस लिहिली काय, इकोसिस्टम लिहिली काय, काही फरक पडत नाही. तुम्ही पेपरमध्ये असंच लिहायला पाहिजे, असंही काही नाही. तुम्ही स्पेसिस डायव्हर्सिटी पहिल्यांदा लिहिली, जेनेटिक दुसऱ्यांदा लिहिली, इकोसिस्टम दुसऱ्यांदा लिहिली, काही फरक पडत नाही. फक्त या 3 डायव्हर्सिटी आपल्याला लिहिता आल्या पाहिजे पेपरमध्ये. ठीक आहे. प्रत्येक किती मार्काला, फॉर एक्झाम्पल आता ही 1 मार्काला, ही 1 मार्काला, ही 1 मार्काला, 3 मार्काला 3 लिहायचे आहे. त्याची डेफिनेशन लिहायची, प्रॉपर एक्झाम्पल लिहायची, भेटलं तुम्हाला 1 मार्क. आपलं कसं असतं पूर्णपणे सायन्समध्ये हाफ मार्क जो असतो कोणता प्रत्येक पॉईंटला असतो. जर तो पॉईंट व्हॅलिड असेल तर तुम्हाला 100% हाफ मार्क दिला जातोय एका पॉईंटला. त्यामुळे हाफ मार्क सुद्धा सोडायचा नाही. ठीक आहे. आले लक्षात. आता मी इरेज करू इथपर्यंत. ठीक आहे. आणि तुम्ही महत्वाचं कोणतं, चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हा, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तुम्हाला कोणता टॉपिक आवडतोय, कोणता, त्याचं मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवून देऊ शकतो. चला पुढचा क्वेश्चन बघूया. बघा आता हे सिम्बॉल परत आले. बघा फक्त सिम्बॉल कोणता ओळखला आपला, वेगळा आलाय. काय म्हटलं इथे, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल. या सिम्बॉल तुम्हाला मिनिंग ओळखायचे. मार्च 2023 ला क्वेश्चन आलाय, 22 ला सॉरी. क्वेश्चन काय मग, हा पहिला आहे डस्टबिन सिम्बॉल, लिहा डस्टबिन सिम्बॉल. मिनिंग काय म्हणतात, वेस्ट जे आहे कुठे टाकायचं पूर्णपणे डस्टबिन मध्ये, त्याला 2 भाग मध्ये, ड्राय वेस्ट, वेट वेस्ट काय करा पूर्णपणे सेग्रिगेट करा असं म्हटलंय. एन्व्हायरमेंट क्लीन ठेवा. बायसिकल आहे कोणतं, जास्तीत जास्त पोल्युशन करू नका, रिड्यूस करा, कमीत कमी करा. कोणतं एअर पोल्युशन जे आहे, कोणतं इंधनाची बचत करा, हे तुम्हाला म्हटलंय. तसंच वॉटरचं आहे. कोणतं वॉटरचा प्रत्येक ड्रॉप जो आहे तो सेव्ह करा पूर्णपणे, कन्झर्वेशन करा पाण्याचं. आणि कोणतं केअरफुली वापर करा, पॉईंट कमी कमी करा. कोणतं, पाण्याचे आहे. हेच 3 ते बॉक्स घेतले. आणि हे पूर्णपणे तुम्ही असं लिहू नका, कोणतं पहिले इकडे लिहिलंय, दुसरं इकडे, तिसरं इकडे. तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहा. पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिल्या 2 ओळीमध्ये हे लिहिले पूर्णपणे, 3 ओळीमध्ये लिहिले हे, त्या दुसऱ्या 3 ओळीमध्ये हे लिहा, तिसऱ्या 3 ओळीमध्ये 3 लिहा, मग त्याला ए बी सी. आणि या सिम्बॉलला पूर्णपणे पहिल्यापासून हे असतं बघा, याला ए नाव दिलं असेल किंवा ए मार्क केलं असेल, याला बी केलं असेल, याला सी केलं असेल, तर तुम्ही पहिल्यांदा ए मार्क करायचं आणि ए चे पूर्णपणे ज्या तुमच्या 2 ओळी असेल त्या 2 ओळी लिहायच्या पूर्णपणे. कशाला, मिनिंग द्यायला सिम्बॉलच्या. त्यानंतर परत बी टाकायचं, बी च्या 2 ओळी लिहायच्या पूर्णपणे. आणि सी टाकायच्या, सी च्या पूर्णपणे 2 ओळी लिहायच्या आहे. ठीक आहे. असं करायचं आहे. तुम्ही जर लिहिले तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये, तिसऱ्या याच्यामध्ये, हे मी तुम्हाला समजण्यासाठी कोणता एका स्लाइडवरती आणलेली. ठीक आहे. पण तुम्ही असं लिहायचं नाही, कोणता स्टेप बाय स्टेप लिहायचं. तुम्हाला विचारलं काय म्हणतात, सिम्बॉल्स मध्ये विचारलं, मग ए टाकायचं होतं, फॉलोइंग सिम्बॉल डॅश. मग तुम्हाला म्हणतो फॉलोइंग सिम्बॉल कोणता आहे, डस्टबिनचा आहे. फॉलोइंग सिम्बॉल इज बायसिकल, हे तुम्ही मिनिंग लिहायचं पूर्णपणे. आणि त्याच कोणतं फॉलोइंग सिम्बॉल लिहायचं, कोणतं वॉटर ड्रॉप वगैरे आहे, म्हणून मिनिंग लिहायचं पूर्णपणे. कन्झर्वेशन करा, सेव्ह करा पूर्णपणे, वेस्टेज जे आहेत. ठीक आहे. वेस्ट कमीत कमी करा असं तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढचा क्वेश्चन आहे, काय म्हटले इथे, व्हाय इट इज नेसेसरी टू बॅन यूज ऑफ प्लास्टिक बॅग. प्लास्टिक बॅगचा यूज बॅन करणं म्हणजे तो बंद करणं का महत्वाचं आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती, प्लास्टिक काय आहे, नॉन डिग्रेडेबल आहे. म्हणजे काय, ते लवकर सडत नाही किंवा कुजत वगैरे नाही, डिकम्पोज करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, माती प्रदूषण होतं, सॉइल प्रदूषण होतं. कोणतं, ड्रेनेज सिस्टम आहे कोणतं, त्याच्यामुळे ब्लॉक होऊ शकतं पूर्णपणे, फ्लड वगैरे असं. आता प्लास्टिक जे आहेत अॅनिमल वगैरे खातात कधी कधी, तर त्याच्यामध्ये आता आपल्याकडे शहरामध्ये खूप काही ठिकाणी भरपूर साऱ्या गाया वगैरे असतात, कोणतं जनावर वगैरे असतात. ते जनावर आपले लोक काय करतात पूर्णपणे, त्याच्यामध्ये काही भाजीपाला वगैरे असेल, काही चपात्या वगैरे असतील, कोणतं अशाच रस्त्यावर टाकतात. आणि रस्त्यावरती अशाच भाजीपाला आणि चपात्या पडल्यानंतर कोणतं जनावर ते काढण्याचा प्रयत्न करतात. आणि कधी कधी काही काही जनावर जास्त उपवास वगैरे असं कोणतं तसंच प्लास्टिक बॅग जे आहेत ते असेच पूर्णपणे खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते. त्यामुळे कोणतं तेच परत जाळल्या, त्यामुळे टॉक्झिक गॅसेस जे आहेत ते वातावरणामध्ये मिसळतात, कोणतं वॉटर बॉडीमध्ये ते ऍड होतात पूर्णपणे. आणि अशा प्रकारे काय करतात, ते एन्व्हायरमेंटला हार्म करतात. म्हणून प्लास्टिक बॅग जो आहे त्याचा वापर करणं बंद केला पाहिजे किंवा त्याला पूर्णपणे बॅन केलं गेलं पाहिजे. आता मला सांगा, या क्वेश्चनचा तुमच्या बुक्स मध्ये दिलेला काही संबंध आहे का, नाही. तुम्हाला हे पूर्णपणे 100% मनाला यायचे. मला सांगा, तुम्ही जर तुमच्या मनात जर पॉईंट लिहिली प्लास्टिक बॅग का बंद केली गेली पाहिजे, याला मार्क्स तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणारच. आणि ते पण एकूण किती पॉईंट मध्ये लिहायचे, तुम्हाला 6 पॉईंट मध्ये लिहायचे. हा क्वेश्चन किती मार्कला आपला 3 मार्क्स साठी क्वेश्चन आहे. म्हणजे आपले एकूण 6 पॉईंट जे आहेत स्टेप बाय स्टेप लिहिणं महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं
समजा हा क्वेश्चन जर तुम्हाला याच्यामध्ये 5 नंबरला जर असं मुलांनो, तर इथं 5 नंबर टाकायचे इंडेक्स मध्ये. ठीक आहे, 5 नंबर टाकला. 5 मधला कोणता आहे हा पूर्णपणे, आता ही पॉईंट आहे 5 मधला. फॉर एक्झाम्पल पहिला आहे, त्यानंतर दुसरा आहे, त्यानंतर तिसरा पॉईंट आहे. असे स्टेप बाय स्टेप लिहून तुमच्या पुढं त्याचा आन्सर लिहायचं. ठीक आहे, तसं करून मी तुम्हाला पेपरच्या अगोदर पेपर कसा लिहावा, त्याच्या स्टेप बाय स्टेप जे आहेत, कोणतं मॉडेल आन्सर जे आहे कशी लिहावी, कोणतं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतच आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द 3 डिफरंट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. मग तुम्हाला जे लिहायची जेनेटिक डायव्हर्सिटी काय, स्पेसिस डायव्हर्सिटी काय आणि कोणतं इकोसिस्टम डायव्हर्सिटी काय. मग मी तुम्हाला याच्यामध्ये जेवढे पण पॉईंट दिले एवढे काही लिहायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय लिहायचं, याचं 1 मार्क्स लिहायचं, याचं 1 मार्क्स आणि याचं 1 मार्क्स. मग जेनेटिक डायव्हर्सिटी काय ते एक्सप्लेन करा पूर्णपणे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहा. त्यानंतर स्पेसिस डायव्हर्सिटी लिहायची, त्याची डेफिनेशन लिहायची, त्यानंतर एक्झाम्पल लिहायची आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी लिहायची, त्याची एक्झाम्पल लिहायची. आता पाठीमाग स्लाइड मी तुम्हाला समजून सांगितलं जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, कोणतं जीन लेवलची जी डायव्हर्सिटी आहे, म्हणजे काही जनुकां लेवलची डायव्हर्सिटी जी आहे. त्यानंतर स्पेसिस लेवलची प्रत्येक स्पेसिस काही वेगवेगळी आहे आणि काही इकोसिस्टम डायव्हर्सिटी, म्हणजे आपण ज्या एरियामध्ये राहतो त्याच्यामध्ये समजा डेझर्ट असेल, फॉरेस्ट असेल, ग्रासलँड वगैरे असेल, कोणतं याच्यामध्ये वाढणारी जी डायव्हर्सिटी आहे, कोणतं जैवविविधता आहे तुम्हाला सांगायची आहे. विविधता आपण त्याला म्हणतो. कसं डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता आपण म्हणतो. मग तुम्हाला त्या लेवलची विविधता एक्सप्लेन करायची. जैवविविधता वेगळी आणि कोणतं डायव्हर्सिटी वेगळी. ठीक आहे, पण तुम्हाला अल्टिमेटली काय विचारलंय, बायो डायव्हर्सिटी म्हणजे काय, जैव विविधता. ते तुम्हाला लिहायची. कोणता 3 भागामध्ये डिवाइड केली आपण, जेनेटिक, स्पेसिस आणि कोणता इकोसिस्टम डायव्हर्सिटी. पुढचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द फ्लो चार्ट. आता तुम्हाला हा फ्लो चार्ट पूर्ण करायचा आहे. इकोसिस्टम बायोटिक कंपाऊंड आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा कोण दिलंय, अट्रॉपिक दिलंय. मग आपण इथे क्वेश्चन लिहायचं आहे ट्रॉपिक. आता जे मी तुम्हाला ब्ल्यू मध्ये मार्क करून दिले, कोणतं ते कोण तुम्हाला पेपरमध्ये ब्लँक सोडलं होतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्रोड्युसर मध्ये प्लॅन तुम्हाला दिले. बघा ऍनिमल मध्ये बघा हेटरोट्रॉपिक मध्ये कोणकोणते येतील, ऍनिमल्स आहे आणि डिकम्पोजर आहे. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय रे, जे स्वतःचं अन्न, काही स्वतःच अन्न म्हणजे फूड जे आहेत, म्हणजे अन्न म्हणजे काय, फूड स्वतः काय करू शकत नाही, तयार करू शकत नाही, तयार करू शकत नाही. यांना काय म्हणतो आपण, हेटेरोट्रॉपिक. म्हणजे तुम्हाला लिहिले. ठीक आहे, अट्रॉपिक म्हणजे कोणतं असणार आहे, हेटेरोट्रॉपिक. त्यामध्ये 2 कोणते ॲनिमल्स आहे, दुसरं कोणतं आहे डिकम्पोजर्स. कोणतं, जे सडलेल्या वनस्पतीवरती काम करून कोणतं त्यांचं डिकम्पोज करणं, त्यांना सडवतात किंवा कुजवतात, त्यांना काय म्हणतो आपण, डिकम्पोजर्स. ठीक आहे, मग त्यामध्ये कोणतं बॅक्टेरिया, फंगाई वगैरे आहे. ॲनिमल्स मध्ये कोणतं, हर्बिव्हरस आहे, कार्निव्हरस आहे. आता हर्बिव्हरस म्हणजे काय, जे पूर्णपणे अल्टिमेटली गवतावरती अवलंबून असतात, ग्रासेस वरती अवलंबून असतात. कार्निव्हरस जे कोणाला खातात पूर्णपणे, म्हणजे काही मांस भक्षण करणारे, काय करणारे, मांस खाणारे किंवा मांस भक्षण करणारे, याला काय म्हणतो आपण पूर्णपणे कार्निव्हरस म्हणतो. मग ॲनिमल्स मध्ये काय पूर्णपणे हर्बिव्हरस येतील, जे गवत खाणारे वगैरे आहे, आणि कार्निव्हरस जे मांस खाणारे वगैरे आहे. आता त्यामध्ये पण कोणतं, प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स आणि टर्शरी कंझ्युमर्स. आता प्रायमरी म्हणजे काय, जे अल्टिमेटली गवताला खातात ते कोणते आहे, प्रायमरी कंझ्युमर्स. आता गवतावरती जे प्राणी वाढतात त्यांना खाणारे कोणते, सेकंडरी कंझ्युमर्स. आणि सेकंड कंझ्युमर खाणारे कोणते, टर्शरी कंझ्युमर्स. हा तुम्हाला फ्लो चार्ट आहे. बघा किती सोपं फ्लो चार्ट वगैरे आहे, तो तुम्हाला लिहायचा होता. किती, जुलै 2019 हा क्वेश्चन वगैरे होता. खूपच सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला पुढे बघूयात. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. तुम्हाला बायोडायव्हर्सिटी कशी कन्झर्व करता येईल हे तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. मग बघा, आपल्याला जो पुस्तकामध्ये डेटा दिलाय, आता तोच पूर्णपणे फॉर्मॅटिंग करून आपण लिहायचा आहे. आता मी तुम्हाला किती दिले, एकूण 8 पॉईंट दिले. तुम्हाला किती लिहायचे, एकूण 6 पॉईंट लिहायचे. 6 ते 7 पॉईंट लिहायचे. एखादा जर चुकला असेल, दुसरं एखादं ऍडिशनल एक सेंटेन्स लिहायचं. कोणतं, आपल्याला ठरल्याप्रमाणे प्रत्येक पॉईंट किती मार्क असतो, हाफ मार्क प्रत्येक पॉईंटला. त्यामुळे आपण 3 मार्कचा क्वेश्चन नुसार आन्सर लिहायचे आहे, 3 मार्क्ससाठी. ठीक आहे, आता पहिला पॉईंट जो आहे, हा पॉईंट काही ठरला नाही. ते फक्त लिहिलाय कोणता, बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व द फॉलोइंग मेथड. मग कोणतं मेथड, जे प्राणी पूर्णपणे रिअर आहे, एंडेंजर्ड आहे, कोणतं, यांच्या प्लांट आणि एनिमल स्पेसिसला आपण वाढवलं गेलं पाहिजे किंवा प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. रिअर म्हणजे काय रे, ज्या दुर्मिळ प्रजाती वगैरे आहे, ज्या नामशून्य प्रजाती आहे, या प्रजातींना आपण सेव्ह केलं गेलं पाहिजे.
आहे बघा. नॅशनल पार्क एस्टॅब्लिश केले पाहिजे. कोणतं आता त्यांना राहायला जागा नाही. आपण बघितलं वाईल्ड लाईफ सँच्युरी वगैरे आपण आता स्थापन करतोय. कारण का काही प्राण्यांना पूर्णपणे राहायला जागा नसल्यामुळे ते नामशेष होत चालले. त्यामुळे आपण त्यांना वाचवणं गरजेचं आहे. त्यांना कन्झर्व्ह करणं गरजेचं आहे. ते राखलं गेलं पाहिजे. त्यानंतर बघा, डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज अ बायोस्फिअर रिझर्व्ह. आता अशा काही जागा आहे, कोणत्या त्या जागा डिक्लेअर करणं गरजेचं आहे. त्या घोषित करणं गरजेचं आहे की याच्यामध्ये बायोसिटी जास्त आहे आणि बायो डायव्हर्सिटी जास्त असल्यामुळे कोणत्या जागा कोणतं संरक्षण केलं गेलं पाहिजे. बघा, आता सोशल प्रोजेक्ट जे आहे त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं गेलं पाहिजे. कोणतं फॉर कन्झर्वेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसिस. अशा काही स्पेस वगैरे असतात कोणतं त्यांच्या जागेवरती असे काही प्रोजेक्ट पूर्णपणे स्पेशल प्रोजेक्ट कोणतं इम्प्लिमेंटेशन करून त्या जागा ज्या आहेत ना आपण वाचवल्या गेल्या पाहिजे. हे महत्वाचं आहे. आता कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड अॅनिमल्स अँड प्रिव्हेंटिंग देअर एक्सटिंक्शन. प्रिव्हेंट काय थांबवलं गेलं पाहिजे. आता काही प्लांट बघा, कन्झर्व ऑल प्लांट्स अॅनिमल. सगळे झाडं जे आहेत आणि कोणतं प्राणी जे आहेत त्यांना कन्झर्व त्यांना संरक्षण केलं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यांना स्ट्रिक्टली फॉलोइंग द एन्व्हायरमेंटल लॉ रूल्स. आता कधी कधी माणसं बघतो आपण रूल जे आहेत फक्त आपल्या कागदावरती असतात पण ते आपण फॉलो करत नाही. त्यासाठी जे हंटिंग वगैरे आहे. हंटिंग म्हणजे काय? आता तुम्हाला हंटिंग म्हणजे माहिती आहे? मला कमेंट मध्ये सांगायचं. हंटिंग म्हणजे काय? हंटिंग म्हणजे काय? आपण अस्वैधिकरित्या कोणतं प्राणी जे आहेत अॅनिमल जे आहेत कोणता अॅनिमल्स असेल प्लांट वगैरे असेल यांची हत्या करतो, यांना मारतो. आता यांना मारल्यामुळे काय होतं आपली जी बायो डायव्हर्सिटी आहे ती काय होते कमी होते. त्यामुळे कोणतं यांना हंटिंग जे आहे इलिगल हंटिंग जे आहे ती आपण पूर्णपणे बंद केली पाहिजे. स्ट्रिक्टली लॉ फॉलो केले पाहिजे, रूल फॉलो केले पाहिजे. ठीक आहे. आपण रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे पूर्ण कशाचं बायोडायव्हर्सिटी आपल्या किती डायव्हर्सिटी आहे किती नाही. आपले एकूण 12 हॉटस्पॉट वगैरे आहे त्याची पूर्णपणे संरक्षण केले गेले पाहिजे असं तुम्हाला याच्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. आता हे पॉईंट तुम्ही कुठे कसे लिहिले कोणतं पहिल्या दुसरं लिहिला दुसरा पहिला लिहिला तरी काही फरक पडणार नाही. फक्त मेन वाक्य याच्यामध्ये आले पाहिजे आणि बायोडायव्हर्सिटी कशा प्रकारे कन्झर्व करता येईल आपल्याला राखता येईल याचा आन्सर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहिणं गरजेचं आहे. तुमच्या लँग्वेजला खूप महत्व आहे. ठीक आहे. या चॅप्टर मध्ये कुठं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये कारण हा पूर्ण आपल्या सराउंडिंग रिलेटेड चॅप्टर वगैरे आहे त्यामुळे खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9 काय म्हटलं आपल्याला व्हॉट आर द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल. बोला ना. हे जे सिम्बॉल आहे ना पूर्णपणे तुमच्या एक्सरसाइज मध्ये कोणता एक्सरसाइज मध्ये जेवढे पण असतील तुमच्या बुक मध्ये जेवढे पण असतील हे जे सिम्बॉल आहे त्या सगळे सिम्बॉल मी टाकले आहे. हे सगळे सिम्बॉल मुलांनो पाठच ठेवायचे किंवा ठेवायचे. सगळे सगळे सिम्बॉल होतं. हे सिम्बॉल कधी ना कधी कोणता जर तुम्हाला सिम्बॉल प्रश्न पडला 100% 3 मार्कचा क्वेश्चन जो आहे ना याच्यावरती पडतो म्हणजे पडतोच. कधी जर विचारला आपल्याला 2 मार्कचा क्वेश्चन जो आहे त्याच्यावर पडतो म्हणजे पडतोच. हे सिम्बॉल खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सगळ्या सिम्बॉलचं मिनिंग वगैरे जे आहे त्यांचं रोल काय होतो एन्व्हायरमेंट अकॉर्डिंग ते पण लक्ष ठेवायचं. तर तुम्हाला हे पाठवून ठेवलं. आपण किती बघितलं आतापर्यंत समजा हे 3 आहे पाठीमध्ये 2 आहे. आता हा सिम्बॉल आवडतो आपला परत झाला वॉटर ड्रॉप्स वॉटर ड्रॉपचे 2 सिम्बॉल वगैरे आहे. कोणतं पाणी सेव्ह करा किंवा 2 हात वगैरे होते हातामध्ये कोणतं पाणी वगैरे होतं असं सेव्ह केलं. ही शब्द महत्वाचे. सोलर एनर्जी आहे ग्रीन एनर्जी आहे. आपण बघितलं कोणतं ग्रीन प्लग सोबत काय होतं याचं सिम्बॉल लागलं. असे सिम्बॉल खूप महत्वाचे वगैरे आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय लिहायचं इथं मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल लिहायचे आणि त्यांचा रोल लिहायचा. हा क्वेश्चन परत झाला फक्त काय सिम्बॉल चेंज झाले. मग पहिल्या सिम्बॉल काय रिसायकल रियूज रिड्यूस आहेत तीन रोल्स आहे. मग हा सिम्बॉल कसा पूर्णपणे रिसायकलिंग सिम्बॉल आहे. म्हणजे आहे त्या गोष्टी काय करा तुम्ही रिसायकल करा म्हणजे गोष्टी परत परत वापरा. प्लॅस्टिक वापर कमी करा रिड्यूस करा असं सांगणं म्हणणं आहे. ठीक आहे. बघा इथे काय म्हटलंय रियूज अँड रिसायकल वेस्ट मटेरियल. रियूज करा म्हणजे काय परत वापरा. कोणता रियूज करा परत परत वापरा त्याला रिसायकल करा कोणता परत फॉर्मॅटिंग करा व्यवस्थित. फॉर एक्झाम्पल जे पण म्हटलं आहे त्याला परत परत वापरलं गेलं त्याचा वापर जर कमी केला कोणतं आपण काय करतो एन्व्हायरमेंट पोल्युशन कमी करू शकतो. मग तुमचा रोल काय आहे तुम्ही 3R प्रिन्सिपल वापरलं गेलं पाहिजे. आता 3R म्हणजे काय नाही रिड्यूस म्हणजे वापर कमी करा परत परत वापरा आणि त्याला रिसायकल करा. ठीक आहे. पुनर्वापर करा. त्यानंतर सेपरेट रिसायकल वेस्ट लाईक द पेपर प्लास्टिक ग्लास अँड मेटल. हे पण अर्थ होतो तुम्ही रिसायकलेबल जे वेस्ट आहे कोणतं पेपर असेल प्लास्टिक असेल ग्लास असेल मेटल असेल यांना काय करा सेपरेट करा. एकाच पूर्णपणे डस्टबिन मध्ये या सगळ्या गोष्टी टाकू नका. फिक्स मिनिंग होतं. आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण दुसरा टेक्निक बघू कोणाचा सेव्हिंग वॉटरचा. बघा दुसरा मिनिंग आहे आपला कोणतं तुम्ही वॉटर सेव्ह केलं पाहिजे. वॉटर ड्रॉप विथ द टॅप.
कोणता हा तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे. मग तो काय सिम्बॉल, कन्झर्वेशन करा पाण्याचा बचाव वेळ करा, जास्तीत जास्त पाण्याचा गैरवापर करू नका, अवॉइड करा कोणता वेस्टेज ऑफ वॉटर ते तुम्हाला म्हटले. त्यानंतर तुमचा रोल त्याच्यामध्ये तुम्ही टॅप जे आहेत, नळ जो आहे प्रॉपरली बंद करत चाला, पाण्याचा वापर केअरफुली करा, सावधगिरी करा आणि कोणता प्रॅक्टिस रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. आता ही तुम्हाला तिन्ही रोल जे आहे एक्स्ट्रा दिलेली मी, हा सिम्बॉल किती मार्कला आहे फक्त, हा 1 मार्क्सला आहे, हा 1 मार्क्सला आहे आणि हा किती मार्कला आहे, 1 मार्कला आहे. त्यानुसार तुम्ही लिहायचंय. मी तुम्हाला फक्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली, याच्याविषयी तुम्ही काय काय लिहू शकतात हे महत्वाचं आहे, जे की तुम्हाला कोणी सांगणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हे जो रोल आहे पूर्णपणे हे तिन्ही रोल जे आहेत त्यामुळे कोणता एक रोल कोणता तुम्ही लिहायचं. पहिले तुम्ही मिनिंग लिहा, कोणत्या याचा मिनिंग काय होतो आणि तुमचा रोल काय होतो ते तुम्हाला लिहायचंय. पहिले कोणत्या याच्यामधलं एक वाक्य आणि त्याच्यामधलं एक वाक्य जे आहे जे तुम्हाला 1 मार्क्स मिळवून 100% देईल. ठीक आहे. दुसरं बघितलं आपण कोणतं, टॅप वॉटर जे आहेत. आता तिसरं बघू बघा, तिसरं कोणतं आहे, सोलार पॅनल जे आहेत. आता हे आपण माहिती ऑलरेडी कोणतं आहे, ते रिन्युएबल एनर्जी. कोणतं बघा मिनिंग काय म्हणून, यूज ऑफ रिन्युएबल सोलार एनर्जी आहे. म्हणजे अशी एनर्जी जी आपल्याला परत परत निर्माण करता येऊ शकते, त्याला काय म्हणतो आपण, रिन्युएबल एनर्जी असं मिनिंग होतो. इको फ्रेंडली सोर्सेस वगैरे पण आहे, हा कोणता एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सोर्सेस वगैरे आहे. मग तुमचा रोल काय आहे, प्रमोट यूज ऑफ सोलार एनर्जी. म्हणजे तुम्ही काय कराल, प्रमोट करा, लोकांना सांगा की सोलार एनर्जीचा वापर करा, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा काय करा, सोलार एनर्जीचा वापर करा. बघा, इन्स्टॉल सोलार पॅनल्स ऍट होम्स अँड स्कूल. तुमच्या घरी तुमच्या शाळेमध्ये सोलार पॅनल इन्स्टॉल करा, त्याचा वापर करायला सुरुवात करा. रिड्यूस करा, कमी करा कशाचा, डिपेंडन्स ऑन फॉसिल फ्युएल. जे आपल्याकडे इंधन आहे, जीवाश्म इंधन कोणते, फॉर एक्झाम्पल पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, एक्सेट्रा, हे काय यांचा वापर कमी करा आणि सोलार एनर्जीचा वापर जास्तीत जास्त करा, जे की आहे रिन्युएबल एनर्जी. म्हणजे परत परत आपण त्याचा निर्माण करू शकतो. आपण पेट्रोल, डिझेल, केरोसिन एक्सेट्रा जे इंधन वगैरे आहे यांचं परत परत निर्माण करू शकत नाही. जेवढं पण आपल्या जमिनीमध्ये आहे ते सोडून आपण त्यांना निर्माण करू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता होता हा लास्ट क्वेश्चन आहे. आता कोणता होता, जुलै 2019चा. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, त्याचा 5 मार्क्सचे क्वेश्चन. ठीक आहे. जे काही IPYQ चे 19 पर्यंत व्हिडिओ पर्यंत नक्की बघा, कारण हे हा चॅप्टर जो आहे कोणता 7 मार्क्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण बघतोय लास्टचे 5 मार्क्स क्वेश्चन. आणि बघा 5 मार्क्स क्वेश्चन फक्त या चॅप्टरवर आहे, कोणत्या चॅप्टर नंबर 3 वरती आहे. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही चॅप्टर 5 मार्क्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे आपलं एक वेळेला एक मार्क्स आहे चॅप्टर जो आहे 100% देऊ शकतो. आणि तुमच्या ज्या काही कॉमेंट्स वगैरे असेल त्या पण त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर मग सुरुवात करूया आपल्या 5 मार्क्सच्या पहिल्या क्वेश्चनला. ठीक आहे. IPYQ 2019 पर्यंत. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, राईट एनी 4 स्टेप टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. आता विचारला कोणता, मार्च 2025चा पाठिंबाचे वर्ष येऊन गेलेला क्वेश्चन आहे. ठीक. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, डेफिनेशन लिहायची. मग काय डेफिनेशन, biodiversity refers to variety and variability of living organisms present on the earth. व्हरायटी अँड व्हेरिएबिलिटी, तुम्हाला डिफरंट प्रकारचे लिव्हिंग ऑर्गनिझम तुम्हाला अर्थ मध्ये आपल्या पृथ्वीवरती बघायला भेटतील. जसे की प्लॅंट्स आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, मायक्रो ऑर्गनिझम आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी वगैरे आहे. यांना काय म्हणतो आपण, बायोडायव्हर्सिटी, ज्यांना म्हणलं आपण जैवविविधता, लिव्हिंग ऑर्गनिझम. आता सेम क्वेश्चन हा फक्त विचारला कसा होता, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, एक्सप्लेन 3 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. हा तुम्हाला क्वेश्चन 3 मार्क्ससाठी होता आणि हाच क्वेश्चन परत रिपीट केला आहे. विचार करा तुम्हाला हे क्वेश्चन किती महत्वाचे आहे. आता बघा, तुम्हाला म्हटले बाळासुमी काही इकॉलॉजिकल बॅलन्स सिस्टम करण्यासाठी काय असते, बायोडायव्हर्सिटी असते. आता हे डिफरन्स तुम्हाला पूर्णपणे 1 मार्क्सला आहे आणि त्याच्या 4 स्टेपला तुम्हाला किती मार्क आहे, पूर्णपणे 4 मार्क्स वगैरे आहे. पण तुम्ही कंट्रोल कसं करला पूर्णपणे, आता हे तुम्हाला 6 पॉईंट दिले मी. ठीक आहे. 7 पॉईंट दिले. ठीक आहे. 7 पॉईंट प्रॉपर लिहायचे. डेफिनेशन 1 मार्क्सला, त्याने पूर्णपणे हे पॉईंट किती मार्क तुम्हाला 4 मार्क्स लिहिले आहे. 4 मार्क्स तुम्ही 4 पॉईंट लिहाल का, नाही, कमीत कमी 4 मार्क्सला तुम्ही 8 पॉईंट जे आहेत ते लिहिणे गरजेचं वगैरे आहे. आता मी तुम्हाला अशी काही ट्रिक्स वगैरे सांगणार होतं, हे तुम्ही याच्यामध्ये 8 पॉईंट जे आहेत अजून वाढवू शकता. बघा, पहिले काय मग, आता हे जे आहे तुम्हाला मनाने लिहायचे, मुलांना ही अवघड गोष्ट वगैरे नसते. तुम्ही कशी डायव्हर्सिटी कन्झर्व कराल, वाचवाल, राखाल, हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचे. किती, 4 स्टेप मध्ये. मग बघा, पहिले कोणतं आहे, प्रोटेक्शन करायचे. प्रोटेक्शन काय काय येणार, ज्या स्पेसिस रेअर आहे, इंडिजंट आहे, कोणतं याचं काय करायचं, संरक्षण करायचं. आणि आपल्या बुक्स मध्ये रेड पांडा आहे, लायन टेल मल्की आहे, कोणतं याच तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. मग हे एक्झाम्पल तुम्ही इथे लिहा. कोणतं, आन्सर वाढवा. ही ट्रिक्स आहे. ही ट्रिक्स मला कोणी सांगणार नाही. कोणतं, ज्या ठिकाणी तुम्ही प्रोटेक्शन करणार आहात
प्रोटेक्शन म्हणणार आहात. तुम्हाला रिअर अँड इंडिजिनस स्पेसिसचं पूर्णपणे प्रोटेक्शन म्हटलं, पण तुम्हाला जर रिअर स्पेसिस जर माहिती असतील, इंडिजिनस स्पेसिस जर माहिती असेल, त्यांचे एक्झाम्पल इथे 100% लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेक्शन करू शकता. कशाचं? रिअर आणि इंडिजिनस स्पेसिसचं. तुम्ही ते प्रोटेक्शन मध्ये अजून एक लिहू शकता. कोणतं? जे आपलं त्यांचं नॅशनल सँच्युरी वगैरे आहे किंवा असे काही पार्ट वगैरे आहे, पण त्याच्यामध्ये ग्रेटेड डायव्हर्सिटी आहे, कोणती? बायोडायव्हर्सिटी. असे एरियाज तुम्ही प्रोटेक्शन केले गेले पाहिजे. नॅचरल जे आपले लॉज आहे, कोणत्या कमिटीकडे आहे, त्यांच्या नावाखाली कोणतं आपण प्रोटेक्शन करतोय हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इथं तुम्हाला अजून एक पॉईंट लिहिणे गरजेचं आहे. कोणता? जर तुम्ही वाढवायचा पॉईंट जर असेल तुम्हाला, कोणता? सेकंड ग्रुप जे आहेत त्याचं आपण प्रोटेक्शन करतोय, म्हणजे कम्युनिटी लेवलवरती आपण लोक जे आहेत, कोणता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा काही रोल नसतो, त्या प्रकारे लोक करतात पूर्णपणे झाडांचं, प्राण्यांचं संरक्षण करतात. तो पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर कसं लिहिता आलं पाहिजे हे पण ट्रॅक महत्वाचे आहे. कोणतं? तुम्ही त्याच्यामध्ये लिहिताय काय, कोणतं विचारलंय काय, हे पण खूप महत्वाचं आहे. आता बघा, एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी अँड बायोस्फिअर रिझर्व, त्यांचं एस्टॅब्लिशमेंट गरजेचं आहे. प्रिव्हेंटेशन आहे. कोणतं? प्रिव्हेंट म्हणजे काय करायचं? काळजी घेणे पूर्णपणे. प्रिव्हेंट म्हणजे डिफॉरेस्टेशन मध्ये आहे, प्रमोशन ऑफ अफॉरेस्टेशन मध्ये आहे. म्हणजे काय? जे आपण डिफॉरेस्टेशन करतोय, जंगलतोड करतोय, त्यांना काय केलं? प्रिव्हेंट केलं गेलं पाहिजे, त्यांना थांबवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता प्रिव्हेंट म्हणजे तुम्हाला काय माहिती? हंटिंग वगैरे आहे बघा. बॅन ऑन हंटिंग ऑफ इलिगल ट्रेड ऑफ वाईल्ड लाईफ, हे महत्वाचं आहे. आता प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन लॉज, ते लॉज पूर्णपणे अप्लाय करणं गरजेचं वगैरे आहे. त्याने कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हॅबिटॅट्स, कोणतं? ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे काय? जे प्राणी ज्या जंगलामध्ये राहतात त्याच जंगलामध्ये तुम्हाला त्यांना प्रॉपर राहायला जागा देणं हे खूप महत्वाचं आहे. त्याला म्हणतो आपण प्रिव्हेंट करणं असेल, त्यांची काळजी घेणं असेल, त्यांची हंटिंग थांबवणं असेल, त्यांना मारणं वगैरे असेल, हे थांबवलं गेलं पाहिजे. तेव्हा काय होईल? पूर्णपणे प्रिव्हेंट करू शकतो. नेक्स्ट कोणता आहे? कंट्रोल ऑफ पोल्युशन. कोणतं? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, म्हणजे हवे पोल्युशन आहे, पाण्याचं प्रदूषण वगैरे आहे, जमीन प्रदूषण वगैरे आहे, हे थांबवलं गेलं पाहिजे. पुढच्या स्लाइड मध्ये याचा काही आन्सर आहे अजून, पण तुम्हाला पॉईंट कळाले कसे पडले? प्रोटेक्शन म्हटलं प्रोटेक्शन एक्सप्लेन करायचं दोन एक ओळीमध्ये, प्रिव्हेंटेशन म्हटलं प्रिव्हेंटेशन एक्सप्लेन करायचं, कंट्रोल पोल्युशन म्हटलं पोल्युशन 2-3 वेळेस कंट्रोल करायचं, म्हणजे 2-3 पॉईंट मध्ये कंट्रोल करायचं, म्हणजे कंट्रोल पण करायचं आणि पूर्णपणे 2-3 पॉईंट मध्ये त्याचा आन्सर पण लिहायचा आहे. पुढे दुसरा पॉईंट जो आहे तुम्हाला दिलेला आहे, ट्रॅडिशनल नॉलेज आहे. तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ट्रॅडिशनल नॉलेज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटी सेव्ह करू शकतो. त्यानंतर स्पेसिस लेवल डायव्हर्सिटी जे आहेत, आपण पब्लिक अवेअरनेस वगैरे असेल किंवा रिन्युएबल सोर्स वगैरे असेल, कोणतं नॅचरल रिसोर्स वगैरे असेल, यांचा प्रॉपर वापर करणं असेल, हे पॉईंट कशामध्ये येतील? बायो डायव्हर्सिटी कन्झर्वेशन कशी करायची याच्यामध्ये येतील. ठीक आहे. त्यामुळे खूप महत्वाचं आहे हे सगळं आहे. तर सांगा तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे समजला का? मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. क्वेश्चन समजल्यानंतर व्हिडिओ कशी वाटली मला ते पण सांगायचं आहे. तुम्हाला अवघड वाटणारे टॉपिक जे आहेत मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, ज्याचाही पूर्णपणे विद्यार्थी फायदा घेऊ शकतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. मुलांनो, पुढचा क्वेश्चन आहे जो की विचारला आपला जुलै 2025. बघा, मी क्वेश्चनच्या लास्टला तो क्वेश्चन कोणत्या वर्ष विचारलेला आहे त्याचंही ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आता हा विचारला कोणता? जुलै 2025. पाठीमागचा क्वेश्चन कोणता होता? मार्च 2025. बघा, कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट एक्सप्लेन माय रोल इन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता हा चार्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला दिले कोणताही जे आहेत ब्ल्यू मध्ये दिले, हे तुम्हाला पेपरमध्ये ब्लॅक होतं, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. ठीक आहे. माय रोल इन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, माझा रोल काय आहे? कोणतं? एन्व्हायरमेंट वाचवण्यामध्ये, कन्झर्व करण्यामध्ये. मग पहिला रोल काय आहे? कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. कोणतं? अवेअरनेस राखणं गरजेचं वगैरे आहे. ठीक आहे. प्रिव्हेंटेशन करणं गरजेचं आहे. आणि अवेअरनेस म्हणजे काय? जनजागृती. प्रिव्हेंट म्हणजे काय? आपण जंगल तोड आहे ते थांबवणं गरजेचं वगैरे आहे. प्रिझर्व करायचे आहे ते राखायचे, प्रिझर्व करता आलं पाहिजे. म्हणजे जेवढे प्राणी वगैरे आहेत त्यांना प्रिझर्व करून ठेवणं म्हणजे कसं करणं? प्रिझर्व करून ठेवणं म्हणजे बॉटल बाय करून ठेवलं का? तर नाही. कोणतं? प्रिझर्व करणं म्हणजे आहेत ते प्राणी पूर्णपणे राखणं, त्यांची प्रजाती पूर्णपणे कशी वाढवणं याच्यावरती काय करणं? कंट्रोलवर ठेवणं वगैरे असं. प्रोडक्शन वगैरे आहे. जास्तीत जास्त अॅनिमल प्लॅनची वाढ कशी होईल, प्रोडक्शन कसं वाढवतील याच्याकडे लक्ष देणं, हा रोल तुमचा एन्व्हायरमेंट मध्ये आहे. लक्षात ठेवायचं. मग कोणकोणता रोल बघितला आपण? अवेअरनेस, प्रिव्हेंटेशन, प्रिझर्वेशन, कंट्रोल प्रोडक्शन आणि कोणतं? कन्झर्वेशन. हे तुमचा रोल एन्व्हायरमेंट मध्ये खूप महत्वाचा आहे. आता बघा, तुम्ही जे पॉईंट लिहिले, हा क्वेश्चन आपल्याला किती मार्क लिहिले? 5 मार्कला वेळ आहे.
त्यामुळे ते लिहिलं पूर्णपणे आपले किती मार्क. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 लिहिले, 4 म्हणजे किती 2 मार्कचे आणि कोणतं एक्सप्लेनेशन 3 मार्कचं. आता तुम्हाला एवढं पण एक्सप्लेनेशन लिहायची गरज आहे का? तर नाही. आपला प्रत्येक प्रत्येक पॉईंट किती मार्क असतो? हाफ मार्क असतो. मग हा तुम्ही लिहिला कन्झर्वेशनला तुम्हाला हाफ मार्क, प्रोडक्शनला पूर्णपणे हाफ मार्क, एक झालं इथे पूर्णपणे 2, 3 आणि पाठीमागं 4, 5 तुम्ही 2 ऑलरेडी लिहिले. पण याच्यामध्ये एवढं लिहायचं नसतं. कोणतं कन्झर्वेशन म्हटलं, फक्त कन्झर्वेशन एक्सप्लेन करायचं. कन्झर्वेशन म्हणजे काय, प्रोडक्शन म्हणजे काय एक्सप्लेन करायचं, अवेअरनेस म्हणजे काय, कंट्रोल म्हणजे काय, प्रिव्हेंटेशन आणि प्रिझर्वेशन. आता ऑलरेडी 1, 2, 3, 4, 5, 6 6 म्हणजे कोणतं? हे 3 मार्क्ससाठी, पाठीमागे 2 मार्क्ससाठी. पण 3 मार्क्स किती लिहिणार आहे पूर्णपणे? हाफ हाफ मार्क लिहायचं होतं. ठीक आहे, प्रत्येक पॉईंट कसं लिहायचा? हाफ मार्क्ससाठी आहे, त्यानुसारच पॉईंट लिहायचे, जास्त लिहित बसायचं नाही. आणि क्वेश्चन बघून घ्यायचा आपला किती मार्क्सला आहे. क्वेश्चन जर पूर्णपणे जर 5 मार्कला असेल, 5 मार्काची लिस्ट भेटतात, पाठीमागे चार्ट पूर्ण करायला किती मार्क्स असतात, त्या ब्लँक जागा किती. तुम्हाला बघा, जर चार्ट असेल तुम्हाला ब्लँक जागा पूर्ण करण्यासाठी, लिहिण्यासाठी प्रत्येक ब्लँक जागा किती असतो? पूर्णपणे हाफ मार्क असतो. मग तुम्ही ब्लँक जागा किती लिहिले? 5 लिहिले. मग त्याला किती मार्क झाले? 2.5 मार्क पूर्णपणे. होतं हा जोड किती झाले? 3 झाले. मग हा 4 आणि हा 5 तुम्हाला पाठीमागचं प्रिझर्वेशन जो आहे तो सुद्धा एवढी लिहिण्याची गरज नाही. पण तुम्हाला लिहायचंय काय करायचे? 5 मार्क पूर्ण करायचे, एकदम क्लिअर कट करायचे. मग पहिला कन्झर्वेशन म्हणजे काय? प्रोटेक्शन अँड वाईज यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. कोणतं प्रोटेक्शन करा? त्यांचा वाईज यूज करा, कमीत कमी वापर करा नॅचरल रिसोर्सचा. असतो म्हटलं प्रोडक्शन. यूज इको फ्रेंडली मेथड ऑफ प्रोडक्शन, प्रमोट यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी. प्रोडक्शन करा आणि कोणतं असं काही प्रोडक्शन करा, कोणतं प्लांट्स वगैरे असेल किंवा रिन्युएबल सोर्सेस वगैरे असेल, जेणेकरून आपल्याला जास्त प्रदूषण होणार नाही. अवेअरनेस, जनजागृती तुम्ही लोकांमध्ये पसरवा. लोकांना एन्व्हायरमेंटचं महत्व समजून सांगायचं आहे. पूर्णपणे इको फ्रेंडली मेथड जे आहे त्या लोकांना वापरायला लावणं गरजेचं आहे, त्या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यांना कोणतं कंट्रोल पोल्युशन ऑर एअर, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन. म्हणजे आपण कंट्रोल केले गेले पाहिजे. कोणतं? हवेचं पोल्युशन वगैरे आहे, पाण्याचं आहे, सॉइलचं पोल्युशन वगैरे आहे, याच्यावरती आपण कंट्रोल ठेवला पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे. प्रिव्हेंटेशन केलं गेलं पाहिजे. कोणतं? आपण जे डिफॉरेस्टेशन करतोय, जंगलतोड करतोय, ते कमीत कमी केली गेली पाहिजे किंवा जंगलतोड केलीच नाही गेली पाहिजे. परत वॉटर जे आहे त्याचा प्रॉपर वॉटर वापर जो आहे इलेक्ट्रिसिटी तो न होता आपण अशा काही सोर्स सापडले पाहिजे, कोणता त्याचा पूर्णपणे वापर होईल. प्रिझर्वेशन, प्रिझर्व करा फॉरेस्टला, वाईल्ड लाईफला आणि कोणता? बायोडायव्हर्सिटीला पूर्णपणे. आणि नॅशनल हॅबिटेट जे आहे पूर्णपणे फ्युचर जनरेशनसाठी अबाधित राखून ठेवा, हे तुम्हाला महत्व आहे. कशाचं? पूर्णपणे कन्झर्वेशनचं. कळलं तुम्हाला उत्तर कसं लिहायचं? खूप सोपं आन्सर मिळेल असा. आणि एवढं पण लिहिण्याचं गरज असत नाही. फक्त मी तुम्हाला काय, तुमच्याकडे डेटा जास्त असावा, माहिती जास्त असावी यासाठी तुम्हाला हे सगळे पॉईंट एक्सप्लेन करतोय. कारण पेपरमध्ये आपण जर हे पूर्णपणे वाचलं जर असं 100% मध्ये आपला पॉईंट पेपरमध्ये आठवतात आणि आपल्याला लिहिता येतात. तुम्ही नक्कीच मला पेपर सांगाल, सर तुम्ही जे पॉईंट दिले होते ते पॉईंट आम्हाला पेपरमध्ये खूप महत्त्वाचे ठरले, हे तुम्ही मला नंतर कमेंटमध्ये सांगाच. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे 3 नंबरचा, जो की विचारला आपल्याला मार्च 2024 मध्ये. बघा क्वेश्चन काय आहे? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आता तुम्हाला पहिला क्वेश्चन काय विचारलाय, हा चार्ट काय करायचा आहे? कम्प्लीट करायचा आहे. मग तुम्हाला काय लिहायचं पर्यंत? क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेड स्पेसिस. आता त्याच्यामध्ये 4 आहे. अरे इंडेंजर स्पेसिस आहे, वल्नरेबल आहे आणि कोणतं आपल्याकडं लास्टला आहे. कोणती स्पेसिस आहे मला गव्हर्नमेंट सांगा. एक पाहिजे कोणती? रेअर, एंडेंजर्ड, वल्नरेबल आहे. कोणतं? इनडेटर्मिनेट स्पेसिस जे आहेत हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. बी बघा, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. आता हा क्वेश्चन मला सांग किती वेळेस येऊन गेलेला आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. गिव्ह इन 4 पॉईंट, त्याचे 4 पॉईंट लिहायचे. तुम्ही कसं सेव्ह कराल आणि कम्प्लीट द फ्लो लिस्ट. फ्लो चार्ट दोन म्हटले. रेड लिस्ट कोणकोणते असतात? मग पिंक असेल, रेड कलर असेल, पिंक असेल, ग्रीन कलर बी असेल. आता हे 2 कलर तुम्हाला कसे लिहितात हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, आपल्या बुक्समध्ये दिलेलं आहे. मग बघू आपण स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा एचा आन्सर बघू, बीचं, नंतर सीचा. आणि मुलांनो लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन लिहायला सुरुवात करणार आहे, क्वेश्चन लिहायला सुरुवात केल्यानंतर पहिला ए आकडा टाकून पूर्णपणे स्टेप बाय स्टेप लिहायचं. कोणतं? तुम्ही लिहिताय क्वेश्चन 5 मधलं क्वेश्चन जो आहे. आता 5 मध्ये किती असतात? पण 1 आणि 2च असतात. त्यापैकी तुम्ही समजा एक अटेंड केलाय, आपला एन्व्हायरमेंट मध्ये आहे. मग 5 नंबरवरचा आपण काय करतोय? 5 नंबरचा क्वेश्चन तुम्ही लिहिताय, सॉरी कोणता? क्वेश्चन 4 लिहिताय. ठीक आहे, 5 मार्क्ससाठी आहे. मग क्वेश्चन 4 मध्ये 1 आणि क्वेश्चन 4 मध्ये 2 असतात. मग तुम्ही पहिला अटेंड करताय, मग पहिला पूर्णपणे लिहा. त्याच्यामध्ये ए लिहा, त्याचा आन्सर खाली लिहा. परत बी लिहा, त्याचा आन्सर खाली लिहा. सी लिहा, परत आन्सर पूर्णपणे खाली लिहायचं नाही. लक्षात ठेवा, पूर्णपणे तुम्ही पहिल्यांदा सी लिहू नका, पहिल्यांदा बी लिहू नका, पहिल्यांदा ए लिहा, स्टेप बाय स्टेप लिहा.
ठीक आहे. आता बघू आपण पहिले दी चा आन्सर बघू, नंतर बी चं, नंतर सी चा आन्सर बघू. ठीक आहे. बघा हेच आन्सर. मग मला काय म्हटलं, फ्लोचार्ट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग त्याच्यावरती नाव लिहा. एंडेंजर स्पेसिस कोणते आहे, वल्नरेबल कोणते आहे, रेअर कोणते आहे आणि कोणता इनडेटरमिनेट कोणते आहे. फक्त आपल्याला एवढं लिहायला किती मार्क आहे, एकूण क्वेश्चन मार्क बघा. पहिल्यांदा हा ए बी सी एकूण किती मार्क क्वेश्चन आपला 5 मार्क्सचा. आता हा किती मार्क असला पूर्णपणे तुम्ही लिहिले एक आणि कोणता 2 रिकामे झाले लिहिले. याला किती मार्क झाले पूर्णपणे, याला 1 आणि याला 1 किती 2 मार्क्स झाले पूर्णपणे या क्वेश्चनला. ठीक आहे 2 मार्क्स. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता या स्पेस तुम्हाला माहिती आहे ना कोणता, धोका झालेला स्पेसिस जे आहेत, वल्नरेबल आहे, ज्या पूर्णपणे नामशेष चालले आहे, रिअल स्पेसिस आहे, क्वचित आढळणाऱ्या प्रजाती आहे आणि इनडिटरमिनेट आपण स्वतः नक्की सांगू शकत नाही की या पूर्णपणे वल्नरेबल आहे का पूर्णपणे इंडेंजर वगैरे आहे. अशा स्पेसिस आहेत. अशा 4 स्पेसिस आपल्याकडे आहे. म्हणजे आपण त्याला 4 भागामध्ये डिवाइड केले. अशा स्पेसिस ज्या आहेत कोणत्या, ज्या क्वचित सापडणार आहे, अशा स्पेसिस ज्या आहेत आपण सांगू शकत नाही यांची जमाती पूर्णपणे संपल्या की आहे पूर्णपणे. अशा काही स्पेसिस पूर्णपणे वल्नरेबल स्पेसिस मध्ये कोणता नामशेष होण्याच्या कागावरती आहे आणि अशा कोणत्या स्पेसिस आहे कोणता येणाऱ्या काही काळामध्ये नामशेष होतील हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. म्हणजे क्वेश्चन 3 मधला आपण पहिल्यांदा ए बघितला, आता बी चा आन्सर बघा. बीच काय म्हणतो मला, तुम्ही बायोसिटी कशी कंट्रोल करा. पहिला क्वेश्चन किती बघितला आपण, 2 मार्क्स साठी बघितला. आता हा कधी असं असले पूर्णपणे आपला सी पण लिहायचा आहे, तो पूर्णपणे 1 मार्क्स साठी आहे आणि हा तुम्हाला किती मार्क्स साठी आहे पूर्णपणे 2 मार्क्स साठी. म्हणजे हे 2 आणि कोणता आपला जो तिसरा आहे तो किती 1 मार्क्स साठी. मग याला 2 मार्क मला कमीत कमी 4 पॉईंट लिहिणे गरजेचं आहे. मग तुम्हाला हे 4 पॉईंट जे दिले कोणतं, प्रोटेक्शन, एस्टॅब्लिशमेंट आहे, प्रिव्हेंटेशन आणि कोणतं इम्प्लिमेंटेशन. याच्यामधले काय लिहायचे, हाफ ऑफ कोणता हाफ मार्क्स काय लिहायचे तुम्हाला आन्सर लिहायचा. याचा हाफ मार्क्स लिहा, याचा हाफ मार्क्स, याचा हाफ मार्क्स आणि याचा हाफ मार्क्स काय लिहायचे आन्सर लिहायचे. मग प्रोटेक्शन करणं हे ऑलरेडी आपल्याला माहिती. मग काय बचाव करणं कशाचा, एंडेंजर स्पेसिस आहे, अशा स्पेसिस ज्या संपत चालले आहे कोणतं त्याच्याचा पूर्णपणे बचाव करणं. मग संपत कोणत्या स्पेसिस चालले आहे, रेअर आहे, एंडेंजर आहे, यांची काय करणं प्रॉपर प्रिव्हेंटेशन करणं, बचाव करणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, बायो डायव्हर्सिटीला कन्झर्व म्हणजे काय वाचवू शकतात, बचाव करू शकतात. एस्टॅब्लिशमेंट ऑफ प्रोटेक्टेड एरियाज कोणतं, जे नॅशनल पार्क वगैरे असेल त्यांचं एस्टॅब्लिशमेंट करणं, नवीन स्थापन करणं किंवा आहे ते पूर्णपणे राखणं, याला काय म्हणतो आपण प्रोटेक्टेड करणं. ठीक आहे. अशा करणं सुद्धा काय होईल, बायो डायव्हर्सिटी आपण कन्झर्व करू शकतो. प्रिव्हेंटेशन ऑफ डिफॉरेस्टेशन, डिफॉरेस्टेशन म्हणजे काय पूर्णपणे आपण जंगलतोड पूर्णपणे प्रिव्हेंट केली पाहिजे. जंगलामधले जे प्राणी आहे त्यांचं इनलिगल हंटिंग जे आहे आपण थांबवलं पाहिजे. बघा आता इलिगल हंटिंग आपण शब्द किती वेळेस वापरलाय, क्वेश्चन 1 मध्ये, क्वेश्चन 2 मध्ये, क्वेश्चन 3 मध्ये, क्वेश्चन 4 मध्ये सुद्धा हा शब्द वगैरे आलेला आहे. किती वेळेस आलेला असं. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ द एन्व्हायरमेंटल लॉज, आपण इम्प्लिमेंट केले गरजेचं वगैरे आहे. जे लॉज वगैरे आहे, जे नियम आहे, त्या नियमांना प्रॉपर आपण फॉलो केले गेलं पाहिजे आणि बाकी माणूस दुसरं काय करायला लागले, फॉलो करायला लावलं पाहिजे. हे महत्वाचं वगैरे आहे. ठीक आहे. आता हा बघितला आपण बी नंबरचा क्वेश्चन जो किंवा आपण 2 मार्क्सचा. पहिला ए बघितला आपण 2 मार्क्सचा. आता शेवटचा कधी 1 मार्क्स साठी आहे. बरं सी नंबरचा आपण तो किती 1 मार्कला करता. आपण ऑलरेडी बघितले 2 मार्कचे क्वेश्चन बघितले, हा किती 1 मार्क्सचा. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलंय कलर जो आहे कम्प्लीट द फ्लो चार्ट, कलर द पेजेस इन रेड लिस्ट ऑफ एंडेंजर स्पेसिस. म्हणजे अशा स्पेसिस ज्या आहे कोणता त्या नामशेष होण्याच्या कागावरती आहे कोणता, याची आपण लिस्ट केलेली IUCN. बरोबर तुम्हाला बुक्स मधला डू यू नोचा क्वेश्चन वगैरे आहे, तो क्वेश्चन जसा आहे तसंच तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे IUCN एक लिस्ट तयार केली रेड लिस्ट. त्या लिस्ट मध्ये कोणता पिंक कलर आणि कोणता ग्रीन कलर कशासाठी महत्वाचा असतो बघा. इथे इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे काय IUCN प्रिपेअर द रेड लिस्ट फॉर द कंटेंट द नेम्स ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस. कोण तुम्हाला मग इंडेंजर विचारलाय. ठीक आहे. फ्रॉम द डिफरंट कंट्रीज पिंक पेजेस ऑफ द बुक कंटेन द नेम्स ऑफ स्पेसिस while ग्रीन पेजेस contain the names of previously endangered species. कोणता वर्ड ग्रीन कलर काय पूर्णपणे हा सेम दाखवतो आणि आता काय पूर्णपणे अशा कोणत्या स्पेसिफिक आहे ज्या कोणत्या एंडेंजर आहे पूर्णपणे. आज तुम्हाला 2 यांची काय करायची लिस्ट करायची, फक्त नाव लिहायची पिंक कलर आणि कोणता ग्रीन कलर. रेड लिस्ट कशासाठी पूर्णपणे IUCN तयार केली, जे प्राणी पूर्णपणे एंडेंजर स्पेसिसच्या कोणत्या कागावरती आहे, कोणत्या डिफरंट कंट्रीचं, फक्त आपला इंडिया वगैरे नाही, डिफरंट कंट्रीमध्ये किंवा महाराष्ट्र सुद्धा नाही. ठीक आहे. सगळ्या कंट्री याच्यामध्ये मिळवणार आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 4.
एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल. आता या सिम्बॉल तुम्हाला मिनिंग लिहायची. आता क्वेश्चन काय विचारलाय जुलै 2022 ला. तुम्हाला सांगा हे सिम्बॉल सगळे तुमचे आतापर्यंत रिपीट झाले की नाही. सगळे सिम्बॉल रिपीट झालेले आहे. मी आतापर्यंत सगळ्या सिम्बॉल तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे. तरी पण परत एकदा बघू, विचार करा. तुम्ही जर व्हिडिओ माझे चॅप्टर नंबर 4 जो आहे त्याच्यामधले 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि आता 5 मार्क्सचे क्वेश्चन बघितले असतील पूर्णपणे, या सगळ्यामध्ये क्वेश्चन रिपीट झाले आहेत. तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ जर बघितले असाल त्या पण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, ज्यामध्ये मी 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स क्वेश्चन कव्हर केले आहे. बघा आता पहिला सिम्बॉल काय असतो पूर्णपणे रिसायकलिंग आहे. रिसायकलिंग म्हणजे काय, अशा गोष्टी आहे कोणता परत परत वापर करा, त्यांना रिसायकल करा, पुनर्वापर करा. कोणता पुनर्वापर केल्याने काय होईल, जास्तीत जास्त जे आहेत एन्व्हायरमेंट मध्ये आपण रिड्यूस करू शकतो. एन्व्हायरमेंट फ्रेंड जे आहेत त्या वस्तू आपण वापरू शकतो. बघा रिसायकलिंगचा सिम्बॉल वगैरे हा, आणि तुम्हाला विचारलं फक्त काय एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल. पण त्याचा मिनिंग लिहायचं आहे, तर हा सिम्बॉल कशाचा आहे हे पण सांगण्याची गरज नाही तुम्हाला. पण मी परत परत सांगितल्यासाठी तुम्हाला ते लक्षात यावासाठी, कारण आपण जर 2-3 वेळेस त्या गोष्टी बघितल्या, आपल्याला त्यांचा सिम्बॉल त्यांचा मिनिंग जो आहे लवकर प्रॉपर लक्षात राहतो. इमिटेशन परतला म्हणतो आपण. बघा हा सिम्बॉलचा मिनिंग काय सांगतो पूर्णपणे, इंडिकेट रिसायकलिंग ऑफ वेस्ट मटेरियल, प्रमोट 3R प्रिन्सिपल, जे मी तुम्हाला पहिले सांगितलं. रिड्यूस करा, वापर कमी करा, रियूज करा, परत परत वापरा आणि रिसायकल करा. ठीक आहे. त्यात दुसरं कोणतं वॉटर ड्रॉप वे आहे. कोणतं त्याचं मिनिंग काय, सिम्बॉल ऑफ वॉटर कन्झर्वेशन. पाण्याचा वापर काय करणार, कमीत कमी करा, पाण्याला कन्झर्व करा. ठीक आहे. आणि कोणतं वॉटर वेस्टेज जास्त करू नका, त्याला प्रिव्हेंट करा, आळा घाला. ठीक आहे. त्यानंतर तिसरा कोणता आहे सिम्बॉल पूर्णपणे सोलर पॅनलचा. सोलर पॅनल काय सांगतो, रिप्रेझेंट यूज ऑफ सोलर एनर्जी. सोलर एनर्जी काय करा, रियूज करा, रिप्रेझेंट करतो म्हटलंय. ठीक आहे. इनकरेज रिन्युएबल एनर्जी आणि इको फ्रेंडली एनर्जी रिसोर्सेस. कोणता आहे, असा यांचा वापर करा. कोणता, अशा एनर्जीचा वापर करा ज्या एनर्जी रिन्युएबल असते, आपण परत परत वापरू शकतो, अशा यांचा वापर करा. आपण पाठीमाग पॉईंट बघितला, स्कूलमध्ये कॉलेजमध्ये पूर्णपणे स्टुडंट करा सोलर प्लांट वगैरे आहे. कोणता, पेट्रोल डिझेलला कमीत कमी वापर करा, हे त्यांचे मिनिंग वगैरे होतात. ठीक आहे. पुढे बघू आपण. आता राहील फक्त शेवटचे कोणते, हे ग्रीन प्लग विथ लिप आणि कोणतं बायसिकल जे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, इंडिकेट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जी. कोणतं, एन्व्हायरमेंटली फ्रेंडली एनर्जीचा वापर करा असा सिम्बॉल सांगतोय. ठीक आहे. प्रमोट यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी. कोणतं, नॉन फ्लोटिंग एनर्जी रिसोर्सेस. असे एनर्जी रिसोर्सेस वापरा ज्यापासून पोल्युशन कमीत कमी होईल. आणि कोणतं, आणि हे सोर्स कसे रिन्युएबल आहे, कोणतं, हे पुनर्निर्माणासाठी आहे. फॉर एक्झाम्पल सोलर पॅनल जो आहे तुझा पुनर्निर्माण आहे, ग्रीन प्लॅन्ट जो आहे तुझा काही पुनर्निर्माणासाठी आहे. आणि लास्ट कोणता राहिला, बायसिकलचा. बायसिकल काय सांगतं पूर्णपणे, तुम्ही व्हेकलचा वापर कमीत कमी करा. कोणता, एअर पोल्युशन कमीत कमी करा. आणि कोणतं, फ्युएल जे आहेत, इंधन जे आहेत, कोणतं, त्याचा बचाव करा किंवा ते राखा, त्याचा वापर कमीत कमी करा. आता असा हा सिम्बॉल सांगतोय. ठीक आहे. किंवा शॉर्ट डिस्टन्स वगैरे आहे, कमीत कमी तुम्हाला अंतर जायचंय, बाईक जाता, कार मध्ये जाता, तुम्ही सायकल जाऊ शकता. तुम्ही फॉर एक्झाम्पल काही काही माणसं ऑफिस जायचं असेल, काही काही देशामध्ये ऑफिस जायचं कोणतं, लोक सायकलचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल आपला कुठे गावामध्ये जायचंय, आपण गाडी घेऊन जातो, बाईक घेऊन जातो, पण त्या ठिकाणी बाईकचा वापर न करता आपण जर सायकल जर घेऊन गेलो, कोणतं, इंधनाची बचत पण होईल, त्यानंतर आपण एअर पोल्युशन पण करणार नाही, कोणतं, आपला व्यायाम पण होऊन जाईल. म्हणजे तिन्ही पण फायदे याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात. ठीक आहे. पुढे बघूयात आपण 5 नंबरचा क्वेश्चन, जो की आहे आपला ऑक्टोबर 2021. परंतु तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 5 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट आर द 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेस इन इंडिया. आपल्या इंडियामधली हेरिटेज प्लेस कोणते, कोणतं, ते आतापर्यंत एंडेंजर्ड मध्ये आहे, म्हणजे नामशेष ढगाखावरती आहे. कोणतं, मेन्शन 2 मेजर्स ऑफ युअर टेक. कोणतं, टू प्रोटेक्ट विथ दिस रिझन. आता असे तुम्हाला 2 रिझन सांगायचे, तुम्हाला रिझन सांगायचे, कोणतं, आपण त्या स्पेसेसला, कोणत्या हेरिटेज प्लेसेसला आपण वाचवू शकतो. मग आपल्या पहिल्यांदा कोणतं 3 एंडेंजर्ड स्पेसिस जे आहेत त्या कोणत्या आहेत, त्या आपलं सांगणं महत्वाचं आहे. मग पहिली कोणती, वेस्टर्न घाट आहे. ठीक आहे. ही वेस्टर्न घाट काय, पहिली हेरिटेज वगैरे आहे, ती प्रकारे बघा. स्प्रेड ओव्हर द स्टेट ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू अँड केरला. आता वेस्टर्न घाट कुठे कुठे पसरलाय, आपल्या गुजरात, महाराष्ट्र, गोवा, खाली कर्नाटक आणि कोणता, तामिळनाडू जो आहे, केरळपर्यंत पसरलाय. ठीक आहे. आता हा कशा डोक्यात आहे पूर्णपणे, त्याच्यामध्ये मायनिंग चालू आहे. म्हणजे कोणतं, जे पूर्णपणे डोंगर वगैरे आहेत, आपण सह्याद्रीला म्हणतो, कोणता, सह्याद्रीमध्ये जो पूर्णपणे खनिज वगैरे आहे, खनिजांच्या पूर्णपणे शोधासाठी किंवा नॅशनल गॅसच्या शोधासाठी आपण त्यांना खोदतो वगैरे आहे किंवा त्यांना पूर्णपणे डॅमेज करतोय आपण. कोणतं बघा, त्यामुळे कोणतं, हे खूप महत्वाचं आहे. वेस्टर्न घाटमध्ये कोणतं, मायनिंग रोखली पाहिजे आपण. ठीक आहे. नॅचरल गॅसवरती जे पूर्णपणे माणसं त्याला पूर्णपणे खोदण्यास किंवा गव्हर्नमेंट त्याला पूर्णपणे खोदण्याचा वापर करता येईल, हे टाळलं गेलं पाहिजे.
ठीक आहे. त्यानंतर नॅशनल हॅबिटॅट ऑफ आशियन लायन, वाईल्ड बायसन कोणतं इज अंडर सिरियस थ्रेट. आता या भागामध्ये कोणतं आशियन लायन जे आहेत, वाईल्ड बायसन जे आहेत हे प्राणी राहतात. त्यामुळे हे प्राणी कोणतं धोक्याच्या कगावरती आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आता पहिले कोणतं बघितलं आपण, वेस्टर्न घाट्स वगैरे आहे. दुसरे बघू आपण. दुसरं जे आहे आपला कोणतं, मानस नॅशनल पार्क. आता मानस नॅशनल पार्क मध्ये काय काय टायगर वगैरे आहे, वन हॉर्न रायनो जो आहे म्हणजे एक सिंग गेंडा ज्याला आपण म्हणतो आपण, गेंडा जो आहे तो गेंडा वगैरे आहे. कोणतं, आसाम मध्ये आहे. कोणतं, मानस नॅशनल पार्क. आता या भागामध्ये काय झालं पूर्णपणे कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम. कोणता डॅम मधून राहिले माणसं. कोणता, इनडिस्क्रिमिनेट युज ऑफ वॉटर, पाण्याचा जास्तीत जास्त वापर करतोय आपण. कोणतं, आता या भागामध्ये मला सांगा जर डॅम बांधले तर त्या जनावरांची हॅबिटॅट जे आहे त्या होईल डिस्ट्रॉय होऊन जाईल. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. कोणतं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मानस नॅशनल पार्क जे आहेत आपल्या बुक्स मध्ये जसं आहे तसंच पॉईंट याच्यामध्ये. ठीक आहे. सुंदरबन नॅशनल पार्क कुठे आहे, पूर्णपणे वेस्ट बंगालला आहे. आणि दुसरा महत्वाचा कोणता आहे, टायगरसाठी रिझर्व ठेवला आहे. पण टायगरसाठी रिझर्व ठेवला असताना सुद्धा लोक काय करतात, कन्स्ट्रक्शन डॅम करू राहिले, डिफॉरेस्टेशन करू राहिले, जंगलतोड करू राहिले, एक्सेसिव्ह फिशिंग करू राहिले. ठीक आहे. त्यानंतर डिगिंग अँड द ट्रेंचेस पण म्हटलंय. कोणतं, आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोणता, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे केल्यामुळे, डॅम उभारल्यामुळे किंवा हंटिंग केल्यामुळे, प्रॉपर डिगिंग केल्यामुळे कोणतं, त्यांचं हॅबिटेट काय होऊ राहिले, लस होऊ राहिले. त्यामुळे कोणतं आपल्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा काय करणं गरजेचं मग आपल्याला, कंट्रोल पोल्युशन अराउंड द हेरिटेज साईट. कोणता, पोल्युशन कंट्रोल करणं गरजेचं आहे हेरिटेज साईटला. आता बघा मी तुम्हाला याचा आन्सर लॉंग दिले खूप, पण तुम्हाला लिहायचं किती एकूण फक्त 5 मार्क लिहायचे. तुम्ही 3 हेरिटेज लिहिले 3 मार्कला कळेपर्यंत, आणि कंट्रोल पूर्णपणे 2 मार्कला. मग पहिले कंट्रोल काय लिहायचं, पूर्णपणे व्हेकल जे असेल म्हणजे आपण जे हेरिटेज साईडवर जातोय कोण त्याच्यामध्ये व्हेकल असेल, त्यांना इंडस्ट्री स्थापन वगैरे असेल, त्यांना त्यांचे नॉर्म्स जे आहेत पूर्णपणे पाळून किंवा त्यांना रिस्ट्रिक्ट केले गेले पाहिजे. किंवा ती इंडस्ट्री आपण दुसऱ्या जागेवरती कोणता आणू शकतो का हे पण बघितले गेले पाहिजे. आता मला सांगा दुसऱ्या ठिकाणी भरपूर जागा असते, एमएलसी एरिया वगैरे असतात कोणता, आणि अशा एमएलसी एरियामध्ये जर आपण जर इंडस्ट्री स्थापन केली तर त्या प्राण्यांना जास्त आपण हार्म करू शकत नाही. ठीक आहे. रिझन काय म्हणायचं पूर्णपणे, पोल्युशन कॉजेस कोणता, डिक्लरेशन, करोजन आणि परमनंट डॅमेज टू द एन्शियंट फॅक्टर वगैरे आहे. आता आपण बघितलं हेरिटेज जे आहेत त्याच्यामध्ये काही वस्तू वगैरे असतात. आता पोल्युशन झालं पूर्णपणे वास्तूमुळे, पोल्युशनमुळे काय होतं, वस्तू जे आहेत त्यांचा कलर डॅमेज होणं. कोणताही पूर्णपणे ताजमहल जे आहेत आपलं हेरिटेज वगैरे आहे कोणतं, आणि दिल्लीच्या पोल्युशनमुळे किंवा बाकीच्या पोल्युशनमुळे कोणता आग्र्यामध्ये जो ताजमहल वगैरे आहे त्याचा कलर जो आहे दिवसेंदिवस डॅमेज होत चाललाय. दुसरं, रेग्युलेट टुरिझम अँड ह्युमन ऍक्टिव्हिटीज. रेग्युलेट करा पूर्णपणे, कारण जे म्हणजे त्या भागामध्ये जातात कोणत्या जास्त त्याचा पोल्युशन करून ठेवतील पूर्णपणे, किंवा त्या प्राण्यांची हंटिंग वगैरे असेल, कोणत्या प्राण्यांचा आणि माणसाचा क्लॅश वगैरे असेल, फायटिंग वगैरे असेल, अशा गोष्टी होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे लिमिट ठेवा पूर्णपणे टुरिझम वरती, माणसांच्या ऍक्टिव्हिटी वरती. ठीक आहे. लिमिट नंबर ऑफ व्हिजिटर्स, बॅन लिटरिंग अँड स्टॉप वेंडलिझम. त्यानंतर रिझन कोणतं, एक्सेसिव्ह टुरिझम लीड्स टू फिजिकल डॅमेज. कोणतं, एरोजन अँड लॉस ऑफ आर्टिफिशियल व्हॅल्यू जे आहेत. आता पूर्णपणे माणसाची ऍक्टिव्हिटी वाढवली, माणूस काय करणार आहे, पूर्णपणे बाकी माणसं जे आहेत त्यांची हंटिंग करणं असेल, त्यांचं डॅमेज वगैरे असेल, हे होणारच आहे त्या गोष्टी. त्यामुळे त्यांना रेग्युलेट ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन, टेम at various level perform the conserving environment. Which role would you like to perform? You to action. आता मला सांगा, प्रिव्हेंटेशन, कंट्रोल, प्रोडक्शन, अवेअरनेस आणि कन्झर्वेशन हा क्वेश्चन ऑलरेडी पण बघितला आपण. मी तुम्हाला काय म्हटलं मग, अटेम्प्ट द व्हेरियस लेवल परफॉर्म फॉर कन्झर्विंग एन्व्हायरमेंट. तुम्ही व्हेरियस लेवल जे आहेत आपण त्याचा वापर करून एन्व्हायरमेंटला कन्झर्व कसं कराल हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि तुमचा रोल काय, तुम्हाला कोणता रोल करायला आवडेल हे तुम्हाला लिहायचं आहे. किती लिहायचे, फक्त 2 ऍक्शन लिहायचे. मग तुम्ही पहिल्यांदा लिहिले कोणतं, प्रिव्हेंटेशन, कंट्रोल, प्रोडक्शन, अवेअरनेस, कन्झर्वेशन. पण टाकायचं कोणतं, 6व्या क्वेश्चन मध्ये. हा क्वेश्चन किती मार्कला, तुम्हाला 5 मार्कला. मग व्हेरियस लेवल तुम्हाला लिहायला किती मार्क आहे, आता बघा 1 2 3 4 5. तर प्रत्येकाला किती मार्क बघा, असं 1 2 आणि कोणतं 2.5 मार्क आहेत. मग तुम्हाला 2.5 मार्कला काय लिहायचं, पूर्णपणे फक्त हे 5 पॉईंट लिहायचे 2.5 मार्कसाठी, 2.5 मार्काचे. आणि तुम्हाला कोणतं रोल करायला आवडत तो पूर्णपणे एक्सप्लेन करायचं आहे. त्यानुसार मार्काचं काय असतं, डिव्हायडेशन वगैरे असतं. मग पहिले कोणतं, प्रिव्हेंटेशन. प्रिव्हेंट काय करणं म्हणजे काय, काळजी वगैरे घेणं असेल, आपण कोणतं बचाव करणं वगैरे असं, कशाचा, प्लास्टिक बॅगचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. ठीक आहे. पेपर बॅग वापरल्या गेल्या पाहिजे, इलेक्ट्रिसिटी केलं गेलं पाहिजे, म्हणजे अशा गोष्टी मी प्रिव्हेंट केल्या गेल्या पाहिजे. फ्युएल आणि कोणतं वॉटर यांचा कमीत कमी वापर केला गेला पाहिजे. जेवढा पाहिजे तेवढा वापर केला पाहिजे. ठीक आहे. जास्त वापर एक्सेसिव्ह यूज नको. त्याला आपण प्रिव्हेंटेशन. कंट्रोल काय करणं पुरवणे, एअर पोल्युशन असेल, त्यानंतर म्हणजे हवी प्रदूषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण वगैरे असेल, कोणतं असे कोणतं पण ट्रान्सपोर्ट जे आहेत आपण कमीत कमी वापरले गेले पाहिजे. आणि जर असेल कोणतं सायकलचा वगैरे वापर करणं, अशी गोष्टी तुम्ही सांगू शकता. या सगळ्या गोष्टी काय कंट्रोल मध्ये राखणं गरजेचं आहे.
त्यांना पुढे प्रोडक्शन वगैरे आहे. जास्तीत जास्त कोणतं प्लॅनचं प्रोडक्शन वगैरे करा, इको फ्रेंडली एनर्जीचा वापर करा, कोणता सोलर वगैरे एनर्जी वगैरे असेल, वाईंड एनर्जी वगैरे असेल यांचा वापर करायचा. अवेअरनेस म्हणजे काय, जनजागृती करणं महत्वाचं आहे. मग काय जनजागृती, मग सोशल मीडिया वगैरे असेल, कोणतं रॅली वगैरे असेल, पूर्णपणे याच्यामधून लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे. कोणतं आपला एन्व्हायरमेंट किती गरजेचं आहे, त्याचं कन्झर्वेशन किती करणं गरजेचं आहे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग ते आपण लिहिले गेले पाहिजे, सांगितले गेले पाहिजे, लोकांना मोटिवेट केले गेले पाहिजे. हे तुम्हाला अवेअरनेस मध्ये सांगता येईल. आता अवेअरनेस मध्ये तुम्ही तुमचे पण पॉईंट करू शकता, तुम्ही कसा अवेअरनेस क्रिएट करणार आहे. आता अवेअरनेस करायचा जो कालावधी जो आहे, कालावधी आणि तुमचा वे जो आहे प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनानुसार कोणता अवेअरनेस क्रिएट करू शकता. फक्त काय करा, आपलं लोक जागरूक होणं गरजेचं आहे, लोकांनी एन्व्हायरमेंट वाचवणं गरजेचं आहे. त्यानंतर ई आहे बघा, कोणता कन्झर्वेशन म्हणजे काय आहे ते राखणं पूर्णपणे. मग तुम्हाला बर्ड्स रिस्टोर करता गेले पाहिजे, वाईल्ड लाईफ जे प्लांट वगैरे आहे, अॅनिमल जे आहेत त्यांना कन्झर्व करता आला पाहिजे, ठीक आहे, बचाव करता आला पाहिजे. हे तुम्हाला कन्झर्वेशन मध्ये म्हटलंय. आता तुमचा रोल काय याच्यामध्ये, ठीक आहे. आता आय वुड लाईक टू परफॉर्म रोल इन अवेअरनेस इन द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. मग तुम्हाला याच्यामध्ये कोणता रोल सांगेल, कोणता प्रिव्हेंटेशन एक रोल सांगता येईल तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे. त्यानंतर प्रिव्हेंटेशन झालं, त्यानंतर प्रोडक्शन वगैरे आहे, ठीक आहे, कंट्रोल वगैरे आहे, अशी रोल आहे. कोणता तुम्हाला 5 मध्ये कोणता एक रोल सांगता येईल, तुम्हाला कोणता आवडतोय, तुम्हाला कोणता रोल करायला आवडेल. मग मी तुम्हाला दिले कोणता, मला अवेअरनेस हा रोल करायला आवडेल. कारण का, बिकॉज क्रिएटिंग अवेअरनेस हेल्प पीपल अंडरस्टँड एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम अँड मोटिवेट देम प्रोटेक्ट नेचर. आता मी जर अवेअरनेस क्रिएट केला, जनजागृती केली, जनजागृती केल्यानंतर लोकांना जास्तीत जास्त कळल आणि माझ्याबरोबर बाकीचे लोक जर पूर्णपणे जोडले गेले, तर मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एन्व्हायरमेंट वरती इम्पॅक्ट करू शकतो, कोणता फायदा करू शकतो. त्यामुळे मी हा रोल सांगितलं तुम्हाला. तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही प्रिव्हेंटेशन करा, कंट्रोल करायचं कंट्रोल करा, पूर्णपणे प्रिझर्वेशन करायचं प्रिझर्वेशन करा. तुम्ही कोणताही रोल पूर्णपणे कॅरी करू शकतात किंवा तुम्ही समजावून सांगू शकतात. कोणताही रोल चुकीचा नाही, प्रत्येक रोलला तेवढंच महत्व आहे, ठीक आहे, लक्षात घ्यायचं. मग तुम्ही हाच पॉईंट लिहिला गेला पाहिजे असं काही नाही. वेन पीपल बिकम अवेअर ते ऑटोमॅटिकली स्टार्ट प्रिव्हेंटिंग पोल्युशन, कन्झर्विंग रिसोर्स अँड प्रोटेक्शन बर्ड्स डे. तुम्हाला सांगा, जर लोक अवेअरनेस झाले पूर्णपणे ते प्रोटेक्ट करू शकतात असं यांचं म्हणणं वगैरे आहे. मग तुम्ही हे पण सांगणं गरजेचं वगैरे आहे. मग तुम्हाला कोणता रोल करायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही कोणता जर रोल दिला तर त्या रोलला तुम्हाला सारखेच मार्क भेटणार आहे. मग तुम्ही पहिलं जास्त वेटेज वेळ द्यायचं, दुसऱ्या वेटेज द्यायचं, हे तुमच्या मनावरती आहे. तुम्ही पहिले 5 पॉईंट बेसमेंट केले, त्याला पूर्णपणे आपला 3 मार्क पर्यंत भेटेल. कोणता 3-4 मार्क जे आहेत, आणि कोणता राहिला कोणता हा जो आहे त्याला 1 मार्क तुम्हाला 100% भेटणं म्हणजे भेटणारच. क्वेश्चन 7 आपला हा ए आणि हा बी पूर्णपणे विचारले केव्हा आहे, मार्च 2019 ला. सिम्बॉल काय म्हणतोय मग, वॉटर ड्रॉप हँड्स आयडेंटिफिकेशन हा सिम्बॉल आहे. तो काय सांगतो, वॉटर कन्झर्वेशन. म्हणजे हा सिम्बॉल कोणता, वॉटर कन्झर्वेशन सिम्बॉल आहे. मग त्याचं महत्व काय बघा, सिम्बॉल ओळखायचा महत्व आहे. आता बघा, पहिला क्वेश्चन जो आहे कोणता, हा सिम्बॉल जवळपास आपला 2.5 मार्कला आणि हा सिम्बॉल जवळपास आपला 2.5 मार्कला. मग तुम्हाला जवळपास प्रत्येकाचा 2.5 मार्कचा आन्सर लिहायचा, टू हाफ मार्क्स लिहायचा आन्सर, ठीक आहे. मग पहिले बघा, सिम्बॉल ओळखलं तुम्हाला हाफ मार्क, याला पूर्णपणे किती 2 मार्क्स, ठीक आहे. 2.5 मार्कला हे आणि कोणता 2.5 मार्कला आहे. आता इट इंडिकेट द इम्पॉर्टन्स ऑफ सेव्हिंग वॉटर. हे काय करते, इंडिकेट पाणी कसं सेव्ह करायचं याचं इम्पॉर्टन्स सांगते पूर्णपणे. आपली एनकरेज करते ते पूर्णपणे पाणी का वाचवावं वगैरे आहे. कारण भविष्यामध्ये पाण्याची कमतरता, कोणता स्केलसाठी कमतरता येऊ नयेसाठी कोणता आपण पाण्याचा बचाव केला पाहिजे, पाणी राखलं गेलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. पाणी सेव्ह करणं खूप गरजेचं आहे किंवा पाण्याचा वेस्ट वापर न देणं हे खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे. इट प्रमोट रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड रिडक्शन ऑफ वॉटर वेस्टेज. म्हणजे हे काय प्रमोट करते, भविष्यामध्ये पाण्याचा बचाव पण करा आणि जे पावसाचं पाणी म्हणतात त्याला अडवा, पाणी जिरवा म्हणतात, याला पूर्ण काय करते, प्रोत्साहन देते. पाणी वेस्ट करू नका किंवा वेस्ट घालवू नका. जर टॅप ओपन असेल टॅपला बंद करा. तुम्हाला जेवढे पाण्याची गरज होतात तेवढंच पाणी पूर्णपणे भरून वगैरे ठेवा, वेस्ट वापर करू नका. आणि दुसरा सिम्बॉल कोणता, आपलं सायकल सिम्बॉल वगैरे आहे. सायकल काय म्हणतात, इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट जे आहेत आपलं सायकल आहेत. पण सायकलची मिनिंग भरपूर सारे होतात बघा. कोणता फ्युअलचा वापर कमी करा, कोणता एअर पोल्युशन कमी करा, प्रॉपर यूज करा. पण सायकलचे वगैरे आहे तो जास्तीत जास्त तुम्ही जीवाश्म जे इंधन आहे त्यांचा वापर कमीत कमी करू शकाल बघा. मग महत्व काय इथं, इट रिप्रेझेंट द यूज ऑफ बायसिकल इन्स्टेड ऑफ मोटर व्हेकल. म्हणजे मोटर व्हेकलचा वापर तुम्ही बायसिकलचा वापर करू शकता. ते काय होईल मग रिड्यूस होईल, म्हणजे कमी होईल. कोणतं एअर पोल्युशन असेल, कार्बन इमिशन वगैरे असेल जे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये होते, ते खूप महत्वाचं आहे. इट सेव्ह द फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल म्हणजे काय, जे जीवाश्म इंधन आहे त्याचा वापर आपण कोणता ते सेव्ह करू शकतो, आपण त्याचा वापर कमीत कमी करू. भविष्यामध्ये कोणतं इंधन जास्तीत जास्त दिवस टिकेल अजून हे पण आपण बघू शकतो. इट प्रमोट द हेल्दी अँड पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट.
यामुळे काय होईल, हेल्दी म्हणजे काय, आपलं काय सुरक्षा जे आहे पूर्णपणे आपण प्रॉपर हेल्दीचे राहू. कोणतं निरोगी राहू, आपण त्याला म्हणतो आपण पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट जे आहेत ते आपण राखू शकतो. याच्या मग उद्देश आहे. मग तुम्हाला सिग्निफिकन्स दिलेलं आहे, महत्व दिलेलं आहे आणि पूर्णपणे सिम्बॉल दिलेलं आहे. किती मार्क? एक अर्धा 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 अर्धा, ही 2 मार्कचं पूर्णपणे आणि हे हाफ मार्कचं. तसंच हे किती मार्कचं? 2 मार्कचं आणि हे पूर्णपणे हाफ मार्कचं. अशी जवळपास किती 5 मार्कचा क्वेश्चन आहे हा. तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार आपण पाणी का सेव्ह करू शकतं, काय होऊ शकतं, सायकल वापर कुठे कुठे करू शकतो, आपण काय काय बचाव करू शकतो, हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जर लिहिलं तरी पण प्रॉपर तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. हे खूप महत्त्वाचे वगैरे आहे. ठीक आहे. आणि हा, तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता पाहिजे आहे ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये.